प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. पुन्हा एक वार सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये दिला आणि हा समय जो आहे तो अतिशय उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आनंदी आहात. प्रेज द लॉर्ड. सलग 4-5 दिवस सुट्ट्या आहे, आराम करायचे दिवस आहे का नाही? सुट्ट्या, काल सुट्टी, परवा सुट्टी, 11 तारखेला सुट्टी, 11-12 म्हणजे मागच्या आठवड्यापासून नुसत्या सुट्ट्याच चालू आहे. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ सारे जण फिरायला गेलेत, पुष्कळ सारे लोक सुट्ट्यांना गेलेत. चांगली गोष्ट आहे, सुट्ट्यांना जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो की त्याने आजचा दिवस आमच्या जीवनामध्ये जोडला आणि त्याची दया आम्हा संबंधाने चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. मला माहिती नाही तुम्ही किती विश्वास करता, परंतु ज्या देवावर मी विश्वास करतो, माझा विश्वास हा आहे की परमेश्वर आमच्यासाठी सर्व चांगलंच करतो आणि जेव्हा तो चांगलं करतो तेव्हा तो प्रत्येक गोष्टींमध्ये आमची पारख करतो. कारण की बायबल आम्हाला सांगतं की जेव्हा तो तुमची पारख करेल तेव्हा त्या प्रत्येक पारख करण्यामध्ये तो तुम्हाला नव्या गोष्टी शिकवण्यासाठी तो तुमच्या जीवनामध्ये संकट उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. संकट आमच्या जीवनामध्ये आमचा नाश करण्यासाठी नाही आहे, तर आम्हाला ख्रिस्तामध्ये सिद्ध बनवण्याकरता येतात. आणि हीच गोष्ट या दिवसांमध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. कारण की देवाची इच्छा आमच्या जीवनासंबंधाने या प्रकारे आहे की परमेश्वर त्याच्या लोकांसोबत राहतो आणि जेव्हा तो त्याच्या लोकांबरोबर राहतो तो प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांच्यासाठी आशीर्वादच उत्पन्न करतो. प्रेज द लॉर्ड. चला मग आजच्या वचनांमध्ये आम्ही जात असताना आजचं वचन थोडंसं आमच्या जीवनामध्ये आमचे बंधनं तोडणारं वचन आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की हे छोट्या कळपा तू का भीतोस, परमेश्वराच्या मर्जीस आलेला आहे की त्याने तुला राष्ट्र द्यावे. प्रेज द लॉर्ड. जर आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला राष्ट्र देण्याकरता पाचारण केलेलं आहे तर आम्हाला परमेश्वराकडून महान गोष्टींची अपेक्षा करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करतो तेव्हा परमेश्वर आमच्याकरता त्या सर्व चांगुलपणाच्या गोष्टी उत्पन्न करतो ज्याकरिता त्याने आम्हाला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याची काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. त्या वचनांकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. मत्तयाचं शुभवर्तमान ज्याचा 11वा अध्याय आणि त्याची काही वचनं जे आहे मी तुमच्यासाठी वाचतो. त्या वचनांकडे लक्ष द्या कारण की हे वचनं आमच्यासाठी फार उपयोगाची आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी काढलं का? ज्यांनी काढलं ते मोठ्याने आमेन म्हणतील. प्रेज द लॉर्ड. 28 वचनापासून मी तुमच्या करता वाचतो. 28 वचन या प्रकारे सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रेज द लॉर्ड. हे बायबलचे रेड लेटर्स म्हणतात. यांना काय म्हणतात? रेड लेटर्स. लाल अक्षरातले शब्द. लाल अक्षरातले शब्द याकरता म्हणतात की जे प्रभू येशूने आपल्या मुखाने उच्चारलेले शब्द आहे त्या शब्दांना रेड लेटर्स म्हणतात. लाल अक्षरातले शब्द. प्रेज द लॉर्ड. आणि हे प्रभूच्या मुखातून निघालेले शब्द आहे. यामध्ये लिहिलेले आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रभू आज या वचनाद्वारे आम्हासोबत बोल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे वचन जेव्हा तुम्ही वाचलं तर या वचनामध्ये तुम्हाला असा विरोधाभास वाटला नाही का? 28 आणि 29 वचन जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला असं त्याच्यामध्ये असा विरोधाभास वाटत नाही का की हे दोन्ही वचनं एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत? प्रेज द लॉर्ड. 28व्या वचनामध्ये प्रभूने म्हटलेले आहे, हे ओझ्याने दबलेल्या सर्व कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. म्हणजे प्रभू पहिल्या वचनामध्ये म्हणतो आहे की तुमचं ओझं मला द्या, पण पुढे लिहिलेलं आहे माझे जू आपणावर घ्या. म्हणजे
आम्हाला पहिलं म्हटलं गेलं की तुमचं ओझं मला द्या, पण नंतर म्हटलेलं आहे की माझं जे आहे ते तुमच्यावर घ्या. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी समजूनच घेत नाही तर आम्ही बायबल वाचताना त्या ठिकाणी फार घाई करतो असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा विरोधाभास आहे. पहिल्या वचनामध्ये 28 वचनामध्ये प्रभू म्हणतो तुझं ओझं मला दे, पण 29 वचनामध्ये तो म्हणतो की माझं ओझं तू घे. प्रेज द लॉर्ड. समजून घ्यायचं आहे आम्हाला. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की बायबल सांगतं की आमच्या जीवनामध्ये जर हे वचन जर आम्हाला समजले नाही तर आम्ही पृथ्वीवर संघर्षाने भरलेलंच जीवन जगू. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की या ठिकाणी देवाने अभिवचन काय दिलेलं आहे माहिती आहे का? बिना संघर्षाचं जीवन जगण्याचं अभिवचन दिलेलं आहे. हे ओझाने दबलेल्या सर्व लोकांनो तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विसावा देईल. जर परमेश्वर आम्हाला विसावा देण्याकरता बोलवत आहे तर देवाची इच्छा नाही की आम्ही संघर्षमय जीवन जगावं, पण जर आम्हाला या गोष्टी समजल्या तर मी तुम्हाला सांगतो पृथ्वीवरचं आमचं जीवन जे आहे ते सोपं होईल. पण जर आम्ही हे समजूनच जर घेतलं नाही तर मी तुम्हाला सांगतो संघर्ष मरेपर्यंत संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. 28व्या वचनामध्ये प्रभूने प्रॉमिस केलेलं आहे की बिना संघर्षाचं जीवन जगायचं आहे. पण जर ही गोष्ट आम्हाला नाही समजली तर आमच्या जीवनामध्ये नेहमी संघर्ष राहील. प्रेज द लॉर्ड. पण जर समजलं तर मी तुम्हाला सांगतो संपूर्ण संघर्ष जो आहे तो संपून जाईल. आमेन. मी तुम्हाला सांगतो काय आहे ती गोष्ट, काय गोष्ट प्रभू सांगण्याचा आम्हाला प्रयत्न करत आहे. या ठिकाणी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना शिक्षण देत होता, बघा बायबलमध्ये लिहिलेलं आहे पुष्कळ सारे लोक जेव्हा प्रभू येशू त्यांना शिक्षण द्यायचा तर त्या ठिकाणी पुष्कळ लोकांची गर्दी असायची, लोक समुदाय त्या ठिकाणी असायचा आणि प्रभू त्यांना त्या ठिकाणी अतिशय सोप्या रीतीने काही गोष्टी शिकवायचा. बघा ज्या मी विश्वास करतो की जेव्हा प्रभू हे वचन त्या लोकांना बोलत असेल तर प्रभूने त्या ठिकाणी या ज्या गोष्टी मांडण्यासाठी जो सिद्धांत वापरलेला आहे तो इस्रायलच्या जे यहुदी लोक आहे जे शेती करत होते त्या शेतीचा सिद्धांत या ठिकाणी वापरला याकरता की आम्हाला समजावं. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे प्रभू प्रचार करत असताना जेव्हा मोठी गर्दी त्याच्या समोर असते त्या ठिकाणी प्रभू आम्हाला हेही सांगतो, कदाचित तिथे शेती असू शकते, तुम्ही आजूबाजूला थोडी पहा. बायबलमध्ये लिहिलेलं आहे बघा प्रभू चालता चालता लोकांना शिकवायचा. तो म्हणता आकाशातील पाखरांकडे पहा, पक्ष्यांकडे पहा, ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी प्रभू चालता चालता लोकांना सांगायचा पेरणी करायला निघाला. त्याने बी घेतले आणि वाटेमध्ये काही पडले, काही काटेरी झुडपात पडले, काही त्या ठिकाणी खडकाळ जमिनीवर पडले, काही सुपीक जमिनीवर पडले. किती सोप्या गोष्टी, अतिशय सोप्या गोष्टी प्रभू आम्हाला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही काय करतो माहिती आहे का? त्याला अवघड करण्याचा प्रयत्न करतो. देवाची इच्छा नाही की आम्ही अवघडांमध्ये जावं, देवाची इच्छा नाही की आम्ही संघर्षामध्ये राहावं, देवाची इच्छा नाही की आम्ही त्या ठिकाणी स्वतःचं मन त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर खेचून आम्ही त्याच्यापासून त्या ठिकाणी दूर जावं आणि आमच्या जीवनामध्ये स्वतःला आम्ही त्रास पीडा क्लेश करून घ्यावी, ही देवाची इच्छा नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की सोप्या सोप्या गोष्टींद्वारे प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की समोर शेती असू शकते आणि शेतीकडे पाहत असताना जेव्हा प्रभूने पाहिलं की त्या ठिकाणी शेती होती तेव्हा प्रभूने हा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला. आता हा सिद्धांत काय आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा यहुदी लोक शेती करत असायचे तर त्यांच्याकडे जू असायचं. जू माहिती आहे तुम्हाला? जू माहिती आहे, गावामध्ये मार्केटमध्ये विकायला येतात. आम्ही पुष्कळ लोक त्या ठिकाणी शेतकरी बॅकग्राऊंडमधून येतो आणि आम्हाला हे चांगल्या प्रकारे माहिती पाहिजे की जे बैल असतात त्यांच्या मानेवर त्या ठिकाणी ती एक लाकडं असतं, त्या ठिकाणी ते ठेवतात, त्याला दोरीने बांधल्या जातं आणि पाठीमागे त्याला काय जे आहे औत वगैरे किंवा नांगर त्या ठिकाणी लावल्या जातं. प्रेज द लॉर्ड. आणि ते त्यांच्या खांद्यावर टाकल्यानंतर ते बैल जे आहे ते ओढत त्या ठिकाणी चालतो, त्याला जू म्हणतात. प्रेज द लॉर्ड.
आणि यहुदी लोक काय करायचे माहित आहे का? यहुदी लोक आपल्या शेतामध्ये नांगरणी करण्याकरता किंवा त्या ठिकाणी जी मशागत करण्याकरता जे नांगर त्या ठिकाणी जे जू वापरायचे, त्याच्याविषयी देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की हे लोक, त्यांच्याकडे बैल असायचे. बैल माहिती आहे ना सगळ्यांना? हा, तर बैल कशासाठी वापरतात? नाही, आम्ही ज्यांना म्हणतो ते नाही, पुष्कळ लोक म्हणतात, एकमेकाला म्हणतही असतील, म्हणतात, तो आमचा विषय नाही. पण बैल कशासाठी वापरतात? शेती कामासाठी. आता यहुदी लोक काय करायचे की त्यांच्याकडे समजा एखादं नवं गोरं, ज्याला आम्ही म्हणतो आहे ना, माहित आहे ना, त्याला आम्ही तरुण त्या ठिकाणी बैल आम्ही असं म्हणतो. आणि हे गोऱ्याला ते काय करायचे माहिती आहे का? की त्याला जेव्हा ते नांगराला त्यांना लावायचं असायचं, ते जूला तेव्हा त्याला लावायचं असायचं, तर आता नवीन नवखा माणूस आहे, त्याला अनुभव नसतो ना, मग ते काय करायचे, एक अनुभवी जो बैल आहे, जो जुना आहे, जो कामामध्ये त्यांच्या सोबत त्या ठिकाणी पुष्कळ त्याने कामं केलेले आहे, अशा एका बैलाला, त्या अनुभवी बैलाला त्याच्या बरोबर लावायचे आणि त्या नवख्या सोबत ते याकरता लावायचे की त्याने ते शिकावं. आता बघा, जेव्हा हे लावायचे तेव्हा हा अनुभवी बैल त्याच्या बाजूला त्या ठिकाणी जुंपला जायचा आणि जेव्हा हे दोघं सोबत चालायचे, आता नवखा आहे, त्याला अनुभव नाही, तर तो कधी इकडंच जाय, तर कधी तिकडंच जाय, कधी मागच होय, कधी खालीच वाग करतो ना. पण काही चक्कर मारल्यानंतर, अनुभवी बैलासोबत काही चक्कर मारल्यानंतर याला त्या ठिकाणी मार्गाने कसं त्या ठिकाणी चालायचं आहे हे शिकवलं जातं. प्रेज द लॉर्ड. आता बायबल आम्हाला या ठिकाणी सांगते की जेव्हा परमेश्वर आम्हाला या गोष्टी शिकवतो, तर हे जेव्हा चालत होते तर या नव्या बैलाला कधी इकडं तिकडं जाण्याची जी सवय होती, कारण की त्याला माहिती नाही, नवखा आहे, तो नवखा अनुभव आहे. परंतु जेव्हा अनुभवी बैल त्याच्या बरोबर त्या ठिकाणी जुंपला जायचा, तेव्हा हा जो नवखा आहे तो शिकून जायचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, ते येऊन जेव्हा त्या ठिकाणी नांगर त्या ठिकाणी ते मारत असे, तेव्हा नव्या गोऱ्याला नेहमी जुन्या बैलासोबतच ते त्या ठिकाणी काय करायचे, जोडायचे. हीच गोष्ट आम्हाला आज शिकायची. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी प्रभूने या करता त्या लोकांना शिकवल्या. हीच गोष्ट प्रभूने डोक्यात ठेवून मत्तयाचं शुभवर्तमान 11वा अध्याय त्याच्या 28 आणि 29 वचन लिहिली. प्रेज द लॉर्ड. यामध्ये लिहिलेलं आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजगड या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. म्हणजेच प्रभू या ठिकाणी म्हणतो, एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू आम्हाला म्हणतो आहे की तुम्ही नवे आहात, तुम्हाला नाही माहिती की पवित्रीकरणामध्ये कसं चालायचं. प्रभू म्हणतो तुम्ही नवे आहात, तुम्हाला ठाऊक नाही की आत्मिक जीवनामध्ये कसं स्थिर राहायचं, तुम्हाला ठाऊक नाही की तुमच्या जीवनामध्ये कसं देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्याकरता तुम्ही स्वतःला तयार करावं. तुम्हाला माहित नाही की माझं आगमन निकट आहे, त्या निकट समयामध्ये माझ्या आगमनाच्या वेळी तुम्ही माझ्या बरोबर जाण्यासाठी तुम्ही स्वतःला कसं तयार करावं याची तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही पुष्कळ वेळा ठेच खाता, तुम्हाला माहिती नाही त्या ठेच खाल्ल्यामधून तुम्हाला कसं सावरायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्या दुःखातून कसं बाहेर निघायचं तुम्हाला माहिती नाहीये. तुमच्या जीवनामध्ये अडखळण आहे, त्या अडखळणातून कसं बाहेर निघायचं तुम्हाला माहिती नाही. यासाठी प्रभू म्हणतो, एका बाजूने मी आहे, दुसऱ्या बाजूने तुम्ही आहात. जसा मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही आपोआप शिकून जाल यातून बाहेर कसं निघायचं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो की आम्हाला ठाऊक नाही आमच्या वासनांवर कसं विजय मिळवायचा आहे, आमच्या शारीरिक अभिलाषांवर आम्हाला कसं विजय मिळवायचा आहे आम्हाला माहिती नाहीये. संकटातून आम्हाला कसं बाहेर निघायचं आम्हाला माहिती नाहीये. मी तुम्हाला सांगतो जगासोबत कसा व्यवहार करायचा आम्हाला माहिती नाहीये. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये आमच्या सर्व ज्या गोष्टींमध्ये आम्ही स्ट्रगल करत आहोत, संघर्ष करत आहोत, त्या प्रत्येक गोष्टीतून कसं बाहेर निघायचं आम्हाला माहिती नाहीये. परंतु प्रभू आमच्या सोबत त्या ठिकाणी एकच गोष्ट म्हणतो आहे, तो म्हणतो माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. माझं जू सोयीचं आहे. सोयीचं म्हणजे इझी आहे, एकदम हलका आहे.
प्रेज द लॉर्ड. माझं जू काय आहे, सोयीचं व हलकं आहे. आम्हाला वाटतं की त्या ठिकाणी देवाचं, बघा बायबल सांगतं पुष्कळ लोकांना देवाच्या आज्ञा पालन करणं फार कठीण वाटतं या दिवसांमध्ये. त्यांना वाटतं अरे ख्रिस्त येशूचा स्वीकार केला का, हे करता येत नाही, ते करता येत नाही, आमकं करता येत नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. त्या लोकांनी देवाच्या वचनांना नियमासारखं स्वतः समोर ठेवलेलं आहे. आणि बायबल सांगतं जो व्यक्ती नियमांमध्ये स्वतःला अडकवतो तो पापामध्ये पडतो. नियमशास्त्र पापाचं बळ आहे. प्रेज द लॉर्ड. अरे ख्रिस्ताचं प्रेम लोकांना बदलणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर तुम्हाला कोणासाठी स्वतःला तयार करायचं आहे तर तुम्ही त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीला आपल्या जीवनामध्ये ओळखून स्वतःला त्याप्रमाणे तयार करता. हेच तर देवाचं प्रेम आहे. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी शब्दाने बदललं असतं. मी तुम्हाला सांगू का, तो आज जरी एक शब्द बोलला ना, अख्ख्या पृथ्वीच्या लोकांचं तारण व्हावं, तर अख्ख्या पृथ्वीच्या लोकांचं तारण होईल. परंतु त्याने आम्हाला स्वतःला प्रत्येकाची विल दिलेली आहे, समज दिलेली आहे, इच्छाशक्ती दिलेली आहे की तुम्ही तुमच्या इच्छेने त्याच्यावर प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. नियमांमध्ये अडकायचं नाहीये. नियम त्या लोकांसाठी आहे जे त्या ठिकाणी साऱ्या गोष्टींमध्ये, बघा ना, एक व्यक्ती प्रभूकडे आला आणि तो म्हणाला की प्रभू सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून त्या ठिकाणी मी काय करावं. प्रभू म्हणतो की आज्ञा पाळ. तो म्हणतो तुम्ही बालपणापासून आज्ञा पाळत आलेलो आहे. तो म्हणतो प्रभू मग त्याच्याकडे पाहिलं, पूर्ण होऊ पाहतोस तर आपलं सर्व घे, उठ आणि त्या ठिकाणी गरीबास विक आणि माझ्या मागे ये. आणि तो व्यक्ती निराश होऊन तिथून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्व करतो. आम्हाला जर पूर्ण व्हायचं आहे तर पूर्ण होण्याकरता काही गोष्टींना आम्हाला देवासमोर त्या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो स्वतःला नियमांमध्ये अडकवू नका. देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभू म्हणतो माझं जू त्या ठिकाणी सोयीचं आहे. पुष्कळांना प्रश्न पडलेला आहे की ख्रिस्ती जीवन त्या ठिकाणी कशा प्रकारे पवित्र जीवन जगता येईल, काय करावं लागेल, कसं करावं लागेल. प्रश्नांनी त्यांचं मन त्या ठिकाणी व्याकुळ आहे. मी तुम्हाला सांगतो, ते म्हणतात की या घाणेरड्या गोष्टींवर कसा विजय मिळवायचा. ते म्हणतात की डोळ्यांच्या त्या ठिकाणी डोळ्यांवर कसं नियंत्रण करावं. पुष्कळ प्रश्न आहे. आईबाप विचारतात, लेकरं त्या ठिकाणी हाताच्या बाहेर चाललेले आहे, कसं त्यांना नियंत्रित करावं, कसं त्यांना देवाच्या वचनामध्ये धरून बांधून ठेवावं, कसं त्यांना स्थिर ठेवावं. लोक म्हणतात त्या व्यक्तीने आम्हाला दुखावलेलं आहे, त्या व्यक्तीने आम्हाला जखमा दिलेल्या आहे, कसा त्याच्याबरोबर व्यवहार करावा. पुष्कळ प्रश्न आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी खातात, अंतःकरणामधून आम्हाला विचलित करतात. लोकांनी आमची निंदा केली, लोकांनी आम्हाला नावं ठेवले, लोकांनी आम्हाला बरं वाईट त्या ठिकाणी बोललं, पुष्कळ गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला खाली दाखवलं. खूप अवघड आहे जेव्हा आम्हाला कोणी त्या ठिकाणी आम्हाला दुखावतं, कोणी आम्हाला ठेस लावतं. कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी ज्या गोष्टींमध्ये आम्ही योग्य आहोत, बरोबर आहोत, तरीही आमच्यावर त्या ठिकाणी आरोप लावल्या जातं. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला स्थिर ठेवणं फार अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मिकतेमध्ये टिकून राहणं फार म्हणजे फार कठीण आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्यासाठी जर आम्हाला उत्तर पाहिजे असेल ना, पुष्कळ लोकांचा प्रश्न आहे कसं कसं टिकून राहावं, तर उत्तर आज एकच आहे. प्रभू म्हणतो, येशूने म्हटले एका बाजूला तुम्ही आहात, एका बाजूने मी आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा अनुभवी प्रभू येशू बरोबर आम्ही चालायला सुरुवात करू ना, भलेही आम्ही आज इकडं तोंड मारू, तिकडं तोंड मारू, खाली होऊ, वरती होऊ, जिकडं तिकडं जायचं तिकडं जाऊ, पण एकदा प्रभू सोबत चालायला सुरुवात केली का आम्हाला आपोआप सवय होईल. कारण की प्रभू कसा चालला, मी तुम्हाला सांगतो, आम्हाला त्या मार्गाने जायचं आहे ज्या मार्गाने आमचा निर्माण करता गेलेला आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. ते त्या ठिकाणी अर्नेस्ट मालंकल फार सुंदर गीत गाता, गुजरा है वो उन राहों से जिनसे हम गुजरते हैं, यीशु जी के चाहने वाले तूफानों से लढते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टींमध्ये प्रभू गेलाय हो. प्रत्येक गोष्टींमध्ये अशी कोणतीच जागा नाही ज्यामध्ये प्रभू त्या ठिकाणी गेला नाही. पुष्कळांचा प्रश्न असतो बायबलमध्ये. त्या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला वारंवार प्रभू त्या ठिकाणी हायलाइट करतो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त 100% मनुष्य होता आणि 100% काय होता, देव होता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणू शकता. अरे फिलिप्पीचा लेखक त्या ठिकाणी संत पाऊल म्हणतो, काय म्हणतो,
की जो देवाच्या समानतेच्या स्वरूपाचा असूनही देव असणं त्याने लाभ मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं. प्रेज द लॉर्ड. क्लिअर बायबलमध्ये स्टेटमेंट आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याच्याविषयी जाणणं गरजेचं आहे की तो 100% मनुष्य होता, 100% देव होता. मी तुम्हाला सांगतो की जी गोष्ट तुम्ही आणि मी सामोरे जात आहे त्या प्रत्येक गोष्टीतून आमचा प्रभू येशू गेलेला आहे. तुम्ही म्हणता आम्ही दुःख पाहिलं, प्रभू त्या दुःखातून गेलेला आहे. तुम्ही म्हणता कष्ट पाहिले, प्रभू त्या कष्टातून गेलेला आहे. तुम्ही म्हणता आमचं बालपण त्या ठिकाणी फार भयानक रीतीमध्ये गेलं, प्रभूचं बालपण त्या ठिकाणी गोठ्यामध्ये होतं. त्याला त्या ठिकाणी डोकं ठेवायला जागा नव्हती. त्याचा जन्म झाला, त्याला त्या ठिकाणी कोणती चांगली जागा नव्हती. लोक त्याच्याविषयी म्हटले की त्या ठिकाणी देवाच्या जो काही त्या ठिकाणी येणार आहे त्याचा जन्म कुठे व्हावा. राजमहालामध्ये शोधायला गेले, पण जो जगाचा त्या ठिकाणी संपूर्ण जे काही आमचं निर्माण केलेलं आहे, जे काही झालं त्याच्याद्वारे झालं, त्याच्या वाचून झालं असं काही नाही. या संपूर्ण जगाचा मालक त्याचा जन्म कुठे झाला? गोठ्यामध्ये झाला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जे आव्हानं आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आजपर्यंत पाहत आलेलो आहे, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी अतिशय दुःखी खिन्न केलं, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला निराशा आली, त्या प्रत्येक गोष्टींमधून प्रभूचं वचन सांगतं त्या प्रत्येक गोष्टींमधून प्रभू येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. बायबलमध्ये लिहिलेला आहे तो आमच्यासारखा पारखला गेला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासारखा पारखला गेला, पण तरीही तो निर्दोष ठरला. बायबल त्याच्याविषयी सांगतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्ही कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये देवाची इच्छा जाणणं गरजेचं आहे. बायबल सांगतं पारखला गेला, तो निष्पाप राहिला. त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की त्याच्या समोर पुष्कळ साऱ्या गोष्टी आल्या, परंतु त्या प्रत्येक परिस्थितीतून तो पार गेला. मी तुम्हाला सांगतो की त्याचं वचन एका ठिकाणी सांगतं की तो म्हणतो, एका ठिकाणी उभा राहून म्हणतो, तुमच्यापैकी असा कोण आहे जो मजवर दोष सिद्ध करू शकतो? प्रेज द लॉर्ड. तरुण म्हणता, दादा डोळ्यांच्या वासनांवर कसा विजय मिळवायचा? ते म्हणतात की मनाच्या वासनांवर, मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांवर कसा विजय मिळवायचा? ते म्हणतात त्या ठिकाणी शरीराच्या अभिलाषांवर कसा काय विजय मिळवायचा? मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, ज्या वेळेस देवाचं पवित्र वचन सांगते, जेव्हा प्रभू येशूची अरण्यामध्ये त्या ठिकाणी परीक्षा झाली आणि तिन्ही प्रकारच्या गोष्टी त्याच्या समोर आल्या, मी तुम्हाला सांगतो काय त्याची त्या ठिकाणी परीक्षा झाली. ते डोळ्यांची वासना, त्या ठिकाणी शरीराची वासना आणि मनाची वासना, या तिन्ही गोष्टींमध्ये तो पारखला गेला. सैतानाने एका झटक्यामध्ये त्याच्या समोर जगातलं सर्व वैभव दाखवलं आणि तो म्हणाला, हे सगळं मी तुला देतो. प्रत्येक ती गोष्ट प्रभू समोर तो घेऊन आला जी प्रभूला आकर्षित करत होती. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो ही डोळ्यांची वासना होती, पण मी एक गोष्ट तुम्हाला विचारू का? काय या सर्व गोष्टींवर आमचा प्रभू विजयी झाला नाही का? तो झाला विजयी. जर तुम्ही या जगात त्या ठिकाणी जे नाश होणार आहे, या जगामध्ये तुम्ही राहता, जे नाश होणार आहे जग, यांच्या नाश होणाऱ्या जगामध्ये जर तुम्ही जिवंत देवाचे लेकरं म्हणून राहू इच्छिता, तर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये हे जाणणं गरजेचं आहे की जेव्हा प्रभू येईल आणि त्याने तुम्हाला घेऊन जावं, ही जर तुमची इच्छा आहे, तर तुम्हाला हे शिकण्यासाठी, त्याचं अनुकरण करण्यासाठी एक मात्र असा उपाय आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आमेन. म्हणून इब्रीचा लेखक काय म्हणतो की आमच्या विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त येशू याचकडे तुम्ही लक्ष लावा. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रभू येशू शिवाय कोणताच उपाय नाहीये. पुन्हा म्हणा, प्रभू येशू शिवाय कोणताच उपाय नाहीये. प्रेज द लॉर्ड.
एकच मात्र उपाय आहे, प्रभू येशू, त्याच्याशिवाय काही नाही ज्याला बघून तुम्ही चालू शकता. म्हणून तो प्रभू त्या ठिकाणी काय म्हणतो माहिती आहे का? माझं जू स्वतःवर घ्या. काय आहे ते जू? अरे जर आम्ही नवीन आहो तर आम्ही कदाचित इकडे तिकडे जाऊ शकतो, पण एका बाजूला आमचा प्रभू आहे, आम्ही कधी त्या ठिकाणी वाट चुकणार नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभूला माहित आहे तुम्ही नव्याने प्रभूमध्ये आले, तुम्ही भटकू शकता, तुम्ही पडू शकता, तुम्ही कमजोर होऊ शकता, तुम्ही त्या ठिकाणी ठेच खाऊ शकता, परंतु प्रभू आम्हाला सांगत आहे, मला बघा, मला बघा. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये खूप सारे लोक झाले ज्यांचं अनुकरण तुम्ही करू शकता, ज्यांचा आदर्श तुम्ही घेऊ शकता, पण या सर्वांपेक्षा जर कोणी चांगला असेल, सर्वात अद्भुत असेल, ज्याचं अनुकरण तुम्ही करू शकता, ज्याच्याकडे पाहून तुम्ही चालू शकता, तो फक्त एकमेव असा आमचा प्रभू येशू ख्रिस्तच आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही. हालेलुया. देवाचं पवित्र वचन सांगतं, माझं जू घ्या. पुष्कळ लोकांना वाटतं का ख्रिस्ती जीवन फार कठीण आहे. ख्रिस्ती जीवन कठीण नाही हो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जर आम्ही प्रभू येशूकडे बघून चालतच नाही तर ते ख्रिस्ती जीवन फार कठीण आहे. ते संघर्षाचं जीवन आहे. त्या संघर्षाचा त्या ठिकाणी कधीही शेवट होणार नाही. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, ख्रिस्ती जीवन फार सोपं आहे जेव्हा आम्ही फक्त आणि फक्त ख्रिस्ताकडून अपेक्षा करणं आणि त्याच्याकडे बघणं चालू करू. प्रेज द लॉर्ड. सर्व काही सोपं आहे. जे लोक म्हणतात, पुष्कळ लोक म्हणतात की नाही नाही ख्रिस्ती जीवन फार कठीण आहे. कोण म्हणतो हो ख्रिस्ती जीवन कठीण आहे? देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभू म्हणतो माझं जू घ्या, ते सहज आणि सोपं आहे, सोयीचं आहे. सोपं सोयीचं म्हणजे अतिशय सोपं आहे, हलकं आहे. जेव्हा प्रभू त्या ठिकाणी आपलं जू आमच्यावर त्या ठिकाणी देतो तर ते आम्हाला त्या ठिकाणी हलकं आहे. प्रेज द लॉर्ड. जड नाहीये. फरक फक्त इतकाच आहे का ते ओझं जेव्हा तुम्ही घेता ते येशू सोबतच असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जगाचं ओझं घेतल्यानंतर माणूस दबतो का नाही? चिंता परेशानी आहे का नाही? आजारपण आहे का नाही? क्लेश, यातना, विपत्ती सर्व आहे. घरामध्ये शांती नाही, समाधान नाही, आनंद नाही. सर्व गोष्टींमध्ये आम्ही स्ट्रगल करत आहोत, संघर्ष करत आहोत. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतला की प्रभू येशू बरोबर आम्ही चालण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला, आणि जेव्हा प्रभू येशू बरोबर तुम्ही चालत आहात, तुमचं ओझं आपोआप कमी व्हायला लागलं. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला ठेच लागते, आम्ही दुखावले जातो. तुम्ही म्हणता पाळक साहेब लोकांचं एवढं चांगलं केलं पण त्यांनी शेवटी पाठीत खंजीरच खुपसला हो. खूप चांगलं करतो आम्ही, पण त्यांच्यापासूनही आम्हाला नेहमी दुःख येतं, तुम्हाला ठेच लागते. साधारण गोष्ट आहे ही, फार साधारण गोष्ट आहे. लोक त्याचं फार कौतुक करतात, हे मला कळत नाही ते का करतात. ही अतिशय साधारण. तुम्ही लोकांसाठी लाख चांगलं करा, पण एक दिवस त्यांच्याद्वारे तुम्हाला ठेच लागणार म्हणजे लागणार. हे मी नाही म्हटलं, हे वचनामध्ये लिहिलेलं आहे, प्रभूने लिहून दिलेलं आहे की ठेच लागू शकते, कुठेही लागू शकते, कोणत्याही ठिकाणी लागू शकते, कोणाच्याही द्वारे लागू शकते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू का, एक घटना आहे, लक्ष विचलित करणारी घटना आहे. दोन नवरा बायको एका देवाच्या दासांकडे आले, आणि देवाच्या दासांकडे आल्यानंतर ते त्यांच्या घरामध्ये बसले, आणि ती जी बहीण आहे तिने आपला पदर आपल्या तोंडाला लावला आणि ती फार रडायला लागली. पाळक साहेबांनी तिला विचारलं, ताई काय झालं तुम्हाला? ती अजून रडायला लागली, आणि तिचा पती तिच्या सोबत बसलेला होता. आणि पाळक साहेबांनी त्यांना विचारलं, दादा यांना काय झालंय, का रडताय? तर तो व्यक्ती सुद्धा रडायला लागला. पाळक साहेबांना काहीच समजत नाही, ते त्यांना काहीच समजणार नाही. ते म्हणाले, अरे काय होत राहिलं? त्यांनी विचारलं, ताई काय होत राहिलं, काय तुम्ही बोला ना. तो व्यक्ती, ते दोघंही मोठमोठ्याने रडायला लागले. शेवटी पाळक साहेब उठले आणि त्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी त्याच्या गळ्यात पडले आणि त्याला म्हणाले, तू काळजी करू नको. आणि त्या बहिणीच्या डोक्यावर त्याने हात ठेवला आणि प्रार्थना केली की प्रभू येशू तुझी शांती या बहिणीच्या जीवनामध्ये या क्षणी लागू कर. जे तिचं ओझं आहे प्रभू तू हलकं कर, कारण की तू आमचा परमेश्वर आहे. आणि त्या ठिकाणी तिने स्वतःला सावरलं. बऱ्याच वेळेनंतर त्या बहिणीने स्वतःला सावरलं आणि त्या ठिकाणी हुंदके देत असताच्या अवस्थेमध्ये ती त्या ठिकाणी पाळक साहेबांना म्हणाली की पाळक साहेब आम्ही कुठे जावं? पाळक साहेबांना समजलं नाही. ते म्हणाले, काय म्हणायचं आहे? त्यानंतर
तिने जे शब्द त्यांना सांगितले, बाळक साहेबांच्या पायाखालची जमीन, त्यांची त्या ठिकाणी मन सुन्न झालं. ती म्हणाली की आम्ही दोघं नवरा बायको आमच्या एका छोट्या मुलीसोबत घरामध्ये राहतो आणि माझे वडील जे आहे ते सुद्धा आमच्या परिवारामध्ये राहतात आणि माझ्या वडिलांनी माझ्या लहान मुलीसोबत गैरव्यवहार, दुर्व्यवहार केला. आम्ही कोणाला सांगावं? काय आम्ही त्यांच्यावर केस करावी का? मी तुम्हाला सांगतो, ठेच कुठून लागत नाही हो. पुष्कळ लोक म्हणतात ठेच लागत नाही, अशी कशी ठेच लागत नाही. मी तुम्हाला सांगतो, बायबल मध्ये लिहून दिलेला आहे, ठेच कुठूनही लागू शकते. ठेच कोणाला लागत नाही. बायबल मध्ये आम्हाला वारंवार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेव्हा परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो, बायबल मध्ये लिहिलेलं आहे की ठेच प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्हाला माहित आहे का, एकदा त्या ठिकाणी कैला नगरामध्ये दावीद त्या ठिकाणी जेव्हा गेला, त्या कैला नगरामध्ये काय झालं होतं, मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. जेव्हा कैला नगरावर, जेव्हा यहुदा मधलं एक नगर होतं, ते यहुदा जो प्रांत होता, त्या प्रांतामध्ये कैला नावाचं नगर होतं. या कैला नावाच्या नगरावर पलिष्ठांनी आक्रमण केलं. त्यांची लूट त्या ठिकाणी ते करत होते आणि करत असताना दावीदाने देवाला विचारलं, प्रभू, कैला वासियांची सुटका करण्याकरता मी जाऊ का? तुम्हाला माहित आहे, 3000 लोक, शाऊल जो आहे ना, शाऊल कोणाला मारायला निघाला होता? दावीदाला मारायला निघाला होता. 3000 निवडलेले योद्धे घेऊन दावीदाला मारायला शाऊल निघाला होता. आणि या कैला नगरामध्ये जेव्हा दावीद गेला, तेव्हा हे पलिष्ठी लोक जे आहे ते कैला नगराच्या लोकांना लुटत होते, त्यांना मारत होते, त्यांच्यावर त्यांनी आक्रमण केलं. आणि दावीदाने देवाला विचारलं, प्रभू, मी जाऊ का? त्यांची सुटका करू का? आणि प्रभूने त्याला सांगितलं, हो जा. पुन्हा एकदा त्याने प्रभूला विचारलं, प्रभू, कैलावासियांची सुटका करण्याकरता मी जाऊ का? प्रभू म्हणता, हो जा. आणि दावीद आपल्या बरोबर 600 लोक जे त्याच्या बरोबर होते, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना घेतलं आणि त्या पलिष्ठांवर तो तुटून पडला. त्यांनी त्यांना असा मार दिला की पलिष्ठी ते गाव जे सोडून आहे, ते नगर जे सोडून आहे, ते पळून गेले. प्रेज द लॉर्ड. दावीदाने ते युद्ध या करता नाही लढलं का कैलावासी जे लोक आहे, कैलाचे जे लोक आहे, त्यांनी दावीदाला त्यांच्या घरामध्ये आश्रय द्यावा या करता तो लढला की पलिष्ठांनी यापुढे त्यांना कधीच त्रास देऊ नये म्हणून दावीद ते युद्ध लढला. दावीदाच्या मनामध्ये काही स्वार्थ होता का? दावीदाने तर भलाईच केली ना. दावीदाने भलाई केली, त्यांच्या हातून त्यांना सोडवलं. आणि त्याच कैलाचे लोक ज्यांच्यासाठी दावीद त्या ठिकाणी पूर्ण आवेशाने लढला, जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लढला, देवाचं पवित्र वचन सांगतं, त्या लोकांनी काय केलं? शाऊलाला निरोप पाठवला, ज्या दावीदाला तू मारण्यासाठी जात आहे, तो दावीद आमच्या इथं लपून बसलेला आहे. तू काय कर, त्वरा करून ये आणि याला मारून टाक. ज्या लोकांची दावीदाने भलाई केली, ज्यांच्यासाठी तो युद्ध लढला, तेच लोक त्याच्यावर उठले. ठेच कुठे नाहीये. प्रेज द लॉर्ड. ठेच कुठूनही लागू शकते ना. दावीद म्हणतो, देवाला विचारतो, कैलाचे लोक मला शाऊलाच्या हाती देतील का? प्रभू म्हणतील, हो, देतील. प्रेज द लॉर्ड. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी हैराण झालो. प्रभू, तो एवढा लढला, अरे चांगुलपणा केला, मृत्यूच्या धाडेतून त्यांना सोडवलं, सगळे लुटमार ते करत होते, एवढं चांगलं त्याने केलं. एवढं चांगलं करून सुद्धा त्या लोकांनी काय केलं? शाऊलाला त्याचं नाव सांगितलं, इथं आहे तो, लवकर ये, नाही तर पळून जाईल. त्याला धरलं, आम्ही तर त्याला दाबून धरलंय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, ठेच कुठे नाही लागत हो. बायबल सांगतं, जेव्हा योसेफाच्या भावांनी त्याला खड्ड्यात टाकलं ना, काय गुन्हा होता त्याचा? प्रेज द लॉर्ड. अरे बायबल मध्ये लिहिलेलं आहे, रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे का योसेफ आपल्या भावांसमोर गयावया करत होता. जेव्हा ते त्याला मारत होते, ते त्याला त्या ठिकाणी काय त्यांनी काय पाहिलं? जेव्हा त्याला दुरून पाहिलं, पहिला प्लॅन त्यांनी केला, याला मारून टाकू. त्याचा भाऊ म्हणतो, मारून नका टाकू याला. दुसरा प्लॅन केला त्यांनी, त्याला खड्ड्यात टाकू. कोण होते ते? सख्खे भाऊ होते. सख्खे भाऊ होते त्याचे. पहिला प्लॅन केला, पहिली युक्ती केली, याला मारून टाकायचं. नंतर त्यांनी बदललं, ते म्हणे याला खड्ड्यात टाकायचं. नंतर तेही बदललं, त्याला विकून टाकायचं. काय गुन्हा होता त्याचा? काय चूक होती?
अरे त्या ठिकाणी एकदम गयावया तो करत होता, त्यांच्या समोर तो हात जोडत होता, त्यांच्या समोर तो आक्रोश करत होता, त्याचे डोळे त्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी त्याची परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी अनुभवू शकत नाही. अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो त्यांच्या समोर त्या ठिकाणी दयेची भीक मागत होता, तरी त्याच्या भावांना त्याची दया आली नाही. काय गुन्हा होता त्याचा? देवाचं पवित्र वचन आम्हाला हेच तर शिकवत आहे. ज्या दिवशी तो प्रधानमंत्री झाला त्याच्यापैकी त्या ठिकाणी तो आपल्या भावांना भेटला. त्याचा एक भाऊ म्हणतो, अरे मी तर तुम्हाला म्हणत होतो त्याला मारू नका, पहा आपण असं केलं, आता तो आमचं काहीतरी करील. पण योसेफाच्या ठाई कपट नव्हतं, त्याने चांगुलपणा केला ना. प्रेज द लॉर्ड. ठेच कुठे नाहीये, आपल्या लोकांपासून आहे, शेजारच्या लोकांपासून आहे, नातेवाईकांपासून आहे, कामावर आहे, सगळ्या ठिकाणी आहे. कोणती जागा अशी नाही जिथं ठेच लागत नाही. देवाचं वचन आम्हाला हेच सांगतं, कुठे जखमा कुठे नाहीये. अंतकरणामध्ये जखमा आहे. शरीराने आम्ही चांगलं दिसतो, पण अंतकरण जखमांनी भरलेलं आहे. कुठे ठेच नाहीये. अरे प्रभू येशू बरोबर 3.5 वर्ष राहणारा पेत्र, ज्याची सासू प्रभू येशूने त्या ठिकाणी ती तापेने फणफणली होती, प्रभूने तिला बरं केलं. आणि ज्या दिवशी प्रभूला धरून दिलं गेलं, त्याच पेत्राने प्रभू येशूकडे पाहून काय शापोच्चारण करून त्या ठिकाणी त्याला कर्ज करून म्हटले, मी याला ओळखत नाही. काय प्रभूला वाईट वाटलं नसेल का? प्रेज द लॉर्ड. 3.5 वर्ष प्रभू सोबत राहिला, बदलून गेला हो, झटक्यात बदलला. काय प्रभूला ठेचणे लागली? देवाचं पवित्र वचन सांगतं, ठेच सगळीकडे आहे. कुठं नाहीये ठेच, कुठे नाही जखमा मिळणार नाही. ठेच आपल्या लोकांपासूनही लागते, दुसऱ्यांकडूनही लागू शकते. ज्यांच्याकडून अपेक्षा करता त्यांच्याकडूनही तुम्हाला ठेच लागू शकते. एका घरात राहून सासूला सुनेकडून लागू शकते, सुनेला सासूकडून ठेच लागू शकते, भावाला भावाकडून लागू शकते. कुठे ठेच नाहीये. पाळकाकडूनही ठेच लागू शकते, ठेच कुठं नाहीये. प्रेज द लॉर्ड. पण मी एक गोष्ट सांगू का, ती जखम, ती ठेच घेऊन तुम्ही आपल्या मनामध्ये जर ठेवत असाल, त्या मनामधल्या जखमेला घेऊन, त्या मनामध्ये लागलेल्या ठेच घेऊन तुम्ही एक चांगलं ख्रिस्ती जीवन कधीच जगू शकत नाही. मी म्हणेल, एक ठेचाळलेला पाय घेऊन तुम्ही कधी ती धाव धावू शकत नाही ज्या धावेमध्ये तुम्हाला पारितोषिक ठेवलेलं आहे. कधीच नाही धावू शकत. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही त्या जखमांना आपल्या आतमध्ये त्या ठिकाणी सांभाळून ठेवावं, तुमच्या मनामध्ये ठेवावं आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा, ही त्याची इच्छा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो की त्याने आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी पेरून ठेवलेल्या आहे की त्याने माझ्यावर वाईटपणा केला, त्याने माझं वाटोळं केलं, माझी चूक नसताना त्याने माझ्यावर आरोप केले, त्याने माझं त्या ठिकाणी चांगुलपणा त्याला बघावला नाही, त्याने सर्व गोष्टी घाणेरड्या माझ्या बरोबर केल्या. सर्व गोष्टी आहे आमच्याकडे बोलायसाठी, तो नेहमी त्या गोष्टी आमच्या मनामध्ये ठेवतो. मी तुम्हाला सांगू का, ख्रिस्ती लोकांना शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजाराने जास्त पछाडलेला आहे. धडधाकड दिसतात, पण इथून ते फार आजारी आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या मनात खूप सारे आघात आहे, खूप साऱ्या जखमा आहे, खूप साऱ्या ठेस त्यांनी खाल्लेल्या आहे. मी तुम्हाला सांगतो ते मानसिक आजारी आहे, म्हणून त्यांचं आत्मिक जीवन दूषित आहे. मी तुम्हाला एक गोष्ट देवाचा दास या नात्याने सांगू इच्छितो की जर तुमच्या जीवनामध्ये जर आघात आहे तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये आत्मिकतेमध्ये कधीच वाढू शकत नाहीये. मी नाही, बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. हीच तर आम्हाला त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. माझं बायबल सांगतं, जर तुमच्या हृदयामध्ये ठेच लागलेली आहे आणि जर तुमच्या मनामध्ये तुम्ही ती बाहेर नाही काढली तर तुम्ही आपल्या आत्मिक जीवनामध्ये कधीच वाढू शकत नाही. मार्क माय वर्ड, माझ्या शब्दाला अधोरेखित करा.
कधीच आत्मिक जीवनात तुम्ही वाढू शकत नाही. दाना वरदानांनी तुम्ही भरू शकत नाही. देवाच्या उपस्थितीला आपल्या जीवनामध्ये कधी अनुभवू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये कधी देवाचा चांगुलपणा तुम्ही पाहू शकत नाही जर तुम्ही त्या जखमेला आपल्या मनातून काढलं नाही तर. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हेच जाणणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो चर्चला येत जा. चर्च अशी जागा आहे जी तुमची मानसिक, शारीरिक आणि आत्मिक तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला आरोग्य देणारी जागा आहे. आमेन. समजतंय का? अहो समजतंय का? मी लय अवघड नाही सांगत आहे ना. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं एक मानसिक रूपाने ठेच खाल्लेला व्यक्ती कधीच त्याच्या आत्मिक जीवनामध्ये वाढू शकत नाही. तो प्रभू सोबत कधीच चालू शकत नाही. तो देवाची उपस्थिती कधीच अनुभवू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो एक जखमी बैल आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जखम झालेली आहे. त्याच्या पायाला जर जखम झालेली आहे तो जखमी बैल कधी अनुभवी बैलाबरोबर त्या ठिकाणी बरोबर चालू शकत नाही. एक ठेच खाल्लेला व्यक्ती कधी ख्रिस्ताबरोबर चालू शकत नाही. आम्हाला जाणणं गरजेचं आहे. आम्हाला त्या जखमांना बरं करणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला प्रभू येशूने म्हटले की माझ्या बरोबर या, माझा जू त्या ठिकाणी घ्या. तो सहज आणि सोयीचा आहे, सोपा आहे तो. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो ना, तुम्ही म्हणता ना आम्हाला ठेच लागली पाळक साहेब, प्रभू म्हणतो मलाही लागली हो. ज्याच्यावर मी खूप प्रेम केलं त्याने माझ्या तोंडावर मला शाप देऊन माझा नाकार केला. तो म्हणतो मी तुला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा प्रभूचा नाकार त्याने केला तेव्हा प्रभू असं नाही म्हणत का मी तिथंच बसून राहिलो. प्रभू म्हणाला मी स्वतः त्याच्याकडे परत गेलो. हालेलुया. तरी सुद्धा प्रभू म्हणतो मी स्वतः त्याच्याकडे चालत गेलो आणि मी त्याला म्हणालो मन 3 वेळा तू माझ्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. 3 वेळा नाकार केला ना तू माझा. मी तुझ्याकडे आलेलो आहे. मन 3 वेळा तू माझ्यावर प्रेम करतो. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की प्रभूचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतो ज्या पेत्राने 3 वेळा प्रभूचा नाकार केला त्याच पेत्राकडून प्रभूने 3 वेळा त्याचा स्वीकार करून घेतला. असा तर आमचा प्रभू आहे. प्रभू म्हणतो ऐक, ठेच पेत्राने दिली, पेत्र माझ्याकडे नाही आला पण मी पेत्राकडे गेलो. का बरं? कारण की प्रभू आमची कमजोरी जाणतो ना हो. प्रभूला माहिती आहे आम्ही अहंकारी आहो. प्रभूला माहिती आहे आमच्यामध्ये त्या ठिकाणी त्या गोष्टी आहे कधी आम्ही स्वतःची चूक मान्य करत नाही. म्हणून प्रभू वारंवार आमच्याकडे स्वतः येतो कारण की त्याने स्वतःला रिक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो माझ्याकडून शिका, माझ्याकडून शिका की जखमा कशा भरवल्या जातात. प्रेज द लॉर्ड. जखमांचा इलाज कसा केला जातो प्रभू म्हणतो माझ्याकडून शिका. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रभू म्हणतो या जखमा भरल्या जाऊ शकतात. माझ्याकडून शिक. माझं जू स्वतःवर घे कारण की ते सोयीचं आहे, हलका आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो तुमच्या मनाला ठेच लागलेली आहे ना, तुम्हाला आरोग्याची गरज आहे. अपनों से लगी है या बेगानों से लगी है, कोणाद्वारे ही लागू द्या, तुम्हाला आरोग्याची गरज आहे. आत्मिक आरोग्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी मनात आहे त्याचा त्रास तुम्हालाच होतोय. मी तुम्हाला सांगतो या गोष्टीचा त्रास तुम्हाला मनामध्ये ठेवल्याने जर होत असेल तर तुम्हाला मी लिहून देतो तुम्ही आत्मिक जीवनामध्ये कधीच वाढू शकत नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही कधीच वाढू शकत नाही. कोणतंच प्रगटीकरण तुम्हाला मिळणार नाही. कोणतीच गोष्ट तुम्हाला भेटणार नाही. मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच त्या ठिकाणी आत्मिकतेमध्ये वाढू शकणार नाही. हा आत्मिक जीवनातला आघात तुम्हाला प्रभूमध्ये कधीही वाढण्यासाठी प्रवृत्त करणार नाही. तो तुम्हाला अडखळणच करील. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मानसिक रीतीने आजारी आहात तर आत्मिकतेमध्ये कधीच वाढू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीला कधीच तुम्ही त्या ठिकाणी अनुभवू शकत नाही. यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. हे गरजेचं आहे. येशू म्हणतो माझ्याकडून शिका. प्रेज द लॉर्ड. कोणाकडून शिकायचं आहे? म्हणा येशूकडून शिकायचं आहे. विश्वासाने म्हणा येशूकडून शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड.
तो म्हणतो माझा जीव घ्या. ठेच लागल्यावर काय करायला पाहिजे? प्रभू म्हणतो माझ्याकडून शिका. मी पेत्राकडे स्वतः गेलो, तो आला नाही. Praise the Lord. उधाळ्या पुत्र, तुम्ही म्हणता उधाळ्या पुत्र बापाकडे आला. अरे तो कितीतरी दूर उभा होता. बापाने दुरून त्याला पाहिलं. बाप धावत त्याच्याकडे गेला. Praise the Lord. आम्ही नाही जातो. चूक झाल्यावर आम्ही देवाकडे जातो का? आम्ही तर देवापासून दूर पळतो. खूप लोक आहेत माझ्या सहित खूप लोक आहेत. पहिली चूक झाली तर आम्ही देवापासून दूर पळतो. आम्ही कधीच देवाजवळ जात नाही. पण आम्ही चुकल्यानंतरही तो आमच्याकडे धावत येतो. तो आमचा बाप आहे. प्रेज द लॉर्ड. हे त्याचं प्रेम आहे. मी तुम्हाला सांगतो, किती ख्रिस्ती लोकांना मी ओळखतो ज्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट त्या ठिकाणी ठासून भरलेली आहे, पाळक साहेब तो चुकीचा आहे. त्यांनी चुकी केली. म्हटलं असतं, एकदा फोन करून मला विचारलं असतं तर मी गेलो नसतो का त्याच्याकडं. पण त्यांनी मला त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं. एकदा सुद्धा फोन करून तो मला म्हणाला नाही. मी स्वतःहून गेलो असतो ना, माफी मागितली असती तर मी स्वतः त्याच्याकडे गेलो असतो. पण तो म्हटलाच नाही. अरे बाळा, तुझं मन खराब आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःचं कौतुक करणं बंद करा. जर तुम्ही खरंच प्रभू येशूचं संतान आहात, जर तुम्ही खरंच देवाचं लेकरू जरा स्वतःला म्हणवता, प्रभू येशूचं त्या ठिकाणी तुम्ही त्याला पिता मानता, तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पित्याचा स्वभाव, तुमच्या आणि माझ्या पित्याचा स्वभाव हा आहे. पेत्राने चूक केली. पेत्र एकदा सुद्धा त्याच्याकडे आला नाही, पण तो स्वतः पेत्राकडे चालत गेला. प्रेज द लॉर्ड. पित्याचा स्वभाव आहे हा. बायबलमध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की 3 वेळा नाकार करून पेत्र प्रभूकडे आला आणि प्रभू समोर गुडघे टेकून तो म्हणाला, प्रभू माझं चुकलं, मला माफ कर, मी तुझा नाकार करायला नव्हता पाहिजे. एकदा सुद्धा कुठंच बायबलमध्ये लिहिलेलं नाही पेत्र प्रभूकडे येऊन म्हणतोय असं. अरे पित्याचं हृदय आहे, तो स्वतः त्याच्याकडे गेला. समजतंय का? प्रेज द लॉर्ड. जर त्याचा स्वभाव तुमच्यामध्ये आहे तर तो 100% दिसेल. तुम्ही स्वतःहून जा. ठेच कुठं नाही हो. कोणती ती जागा आहे जिथे ठेच नाहीये? कोणती जागा आहे? अरे या 8 वर्षामध्ये किती ठेच लागल्यात मला, किती जखमा मिळाल्या, कितीतरी गोष्टींमध्ये मी फार संघर्ष केला. कितीतरी गोष्टींमध्ये मी अक्षरशः त्या ठिकाणी हार मानली होती. खूप लागल्या. पण प्रत्येक वेळेस देवाच्या कृपेने मी चांगुलपणा त्या ठिकाणीचे वाईटाची फेड मी बऱ्याने करण्याचा प्रयत्न केला बरं का. लक्ष द्या, प्रयत्न केली नाही म्हणते मी, प्रयत्न केला. प्रेज द लॉर्ड. काही लोकांनी मला मानसिक दृष्ट्या एवढी हरासमेंट केलेली आहे, सांगू नाही शकत. पुष्कळांनी त्या ठिकाणी, काहींनी तर घरातून हाकलून दिलं. यानंतर आमच्या दारात प्रार्थनेला कधी यायचं नाही, हाकलून दिलं. पुष्कळांनी गोड बोलून फसवलं. पुष्कळांनी गैरफायदा घेतला. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, इतकं सगळं होऊन सुद्धा चांगलाच करण्याचा प्रयत्न केला. कोणाला ठेच नाही लागत, कोणाला ठेच नाही लागत या जगामध्ये. प्रेज द लॉर्ड. कोणती जी जगात अशी जागा आहे ज्यामध्ये तुम्हाला ठेच नाही लागत? एक जखम घेऊन, एक जखम मनामध्ये घेऊन तुम्ही कधीच विजेता बनू शकत नाही हो. म्हणून प्रभू येशू म्हणतो, माझ्याकडून शिका, माझा जीव हातामध्ये घ्या. प्रेज द लॉर्ड. कुठे ठेच नाही. नवरा बायकोचे भांडणं झाले. पत्नीने तक्रार केली की माझा नवरा त्या ठिकाणी अनैतिक संबंधांमध्ये आहे, तो मला मारतो, मला त्या ठिकाणी पीडा देतो, तो मला त्या ठिकाणी
फार शिव्या शाप देतो. आणि एक दिवस त्यांचे भांडणं एवढे त्या ठिकाणी वर गेले, तो तिला काहीतरी फार त्याने शिवेगाळ केली. विश्वासणाऱ्या घरांमधलं सांगतो, शिवेगाळ केली. त्या बहिणीने त्याच्या आई बापासमोर त्याच्या कानाखाली अशी मारली. ठेच कुठं नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला तेच विचारत आहे, देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. तिने का त्याच्या कानाखाली मारली माहितीये का? कारण की तो तिच्या तोंडावर थुंकला होता. बार त्याने खाल्ला होता आणि तो बार जो आहे तो खाऊन तो तिच्या तोंडावर थुंकला. तिने काहीच पाहिलं नाही, तिने त्याच्या कानाखाली मारला. त्याचा जबडाच खाल्ला, एवढ्या जोरात तिने मारली. अरे मी विचार करत होतो, जर तिच्या तोंडावर थुंकलं, तिला ते सहन नाही झालं, माझ्या प्रभू येशूच्या तोंडावर त्या ठिकाणी ते लोक एवढे थुंकत होते. कोणी यायचं त्याच्या तोंडावर थुंकायचं, त्याच्या तोंडावर बुक्के मारायचं. तोच प्रभू येशू त्या वधस्तंभावर खेळलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्याकडे पाहून म्हणतो, हे काय करता, यांना समजत नाही, हे बापा यांना क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. माझा जीव घ्या. मी म्हणेल, एक कमजोर व्यक्ती कधीच माफ करू शकत नाही. एक कमजोर व्यक्ती कधीच माफ करू शकत नाही. माफ तोच करतो ज्याचं मन मोठं आहे. माफ करायला शिकायचं आहे ना, येशूकडून शिका. म्हणा, माफ करायला शिकायचं आहे ना. एकमेकांना सांगा, मला नका सांगा. म्हणा, माफ करायला शिकायचं आहे ना. येशूकडून शिका. प्रेज द लॉर्ड. एका गोष्टीने माझं मन विचलित झालं. अमेरिकेमध्ये एक तरुण मुलगी, जिला प्रभूने ओझं दिलं की तुला माझी सेवा करायची आहे, मिशनरीचं काम करत होती. सुवार्ता प्रसाराचं काम करण्याकरता आफ्रिकेमध्ये गेली. आणि आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर तरुण पोरगी होती. आपला देश सोडून ख्रिस्ताचं वचन गाजवण्याकरता आफ्रिकेमध्ये गेली. त्या बहिणीला काही तेथील आफ्रिकेच्या तरुणांनी आपल्या वासनेचा शिकार बनवलं आणि तिचा बलात्कार केला. कार्य देवाचं करत होती ना, आणि तिचा बलात्कार केल्यानंतर ती बहीण तो देश सोडून पुन्हा आपल्या देशामध्ये गेली. त्या देशामध्ये जाऊन तिने मेडिकलचं शिक्षण घेतलं आणि डॉक्टरकीचं शिक्षण घेतल्यानंतर ती बहीण तेथून निघाली आणि पुन्हा त्या आफ्रिकेमध्ये ज्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाला त्याच गावामध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिने हॉस्पिटल चालू केलं. तिचं स्टेटमेंट मी ऐकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हादरून गेली. ती म्हणाली, एक जखम माझ्या बापाचं काम करण्यापासून मला नाही थांबवू शकत. एक कडू अनुभव माझ्या देवाची सेवा करण्यापासून मला नाही थांबवू शकत. अरे तिच्या जीवनामध्ये तिची आबरू लुटली, तिच्या जीवनामध्ये तिला त्या ठिकाणी अपमानित केलं, तिच्या जीवनामध्ये एवढा सर्व भयानक प्रसंग येऊन सुद्धा ती म्हणती, एक ठेच माझ्या जीवनामध्ये माझ्या देवाचं कार्य करण्यापासून मला नाही थांबू शकत. तर तुमच्या जीवनातल्या छोट्या चुका तुम्हाला देवाचं कार्य करण्यापासून कसं काय थांबवू शकतील? हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे. एक छोटीशी ठेच लागते, आम्ही सोडून देतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या छोट्या छोट्या ठेचा आम्हाला कधीच देवामध्ये त्याची सेवा करण्यापासून थांबवू नाही शकत. प्रभू येशूने म्हटले, माझा जीव घ्या, माझ्याकडून शिका, मी माफ करतो, मला बघा, तुम्हाला माफ करण्याचं सामर्थ्य मिळेल. हालेलुया. म्हणून लिहिलेला आहे बायबलमध्ये वधस्तंभ विषयीचा संदेश
नाश होणाऱ्यांसाठी मूर्खपणाचा आणि तारण होणाऱ्यांसाठी देवाचं सामर्थ्य असं आहे. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणायचं आहे. तुम्ही जर वधस्तंभाकडे बघता तर तुम्हाला वधस्तंभाकडे पाहून कळेल माफ कसं केलं जातं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वधस्तंभाकडे पाहूनच कळेल प्रेम कसं करता. मी तुम्हाला सांगतो एका ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन काय आहे. मी तुम्हाला सांगतो वधस्तंभाविषयीचा संदेश तारण प्राप्त होत असणाऱ्या लोकांसाठी सामर्थ्य आणि नाश होणाऱ्यांसाठी मूर्खपणाचा आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये काय सांगत आहे त्याकडे आम्हाला लक्ष लावणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुटाल, जेव्हा ठेच खाल, लोक अपमानित करतील, लोक तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फसवतील, तेव्हा एकच गोष्ट आम्हाला करायची आहे, तुम्हाला वधस्तंभाकडे बघायचं आहे. हालेलुया. समजतंय का? त्या वधस्तंभाकडे बघा. तुम्ही जर कोणाला क्षमा करत नाही ना, वधस्तंभाकडे बघा. त्याने क्षमा केली. तो म्हणतो माझ्याकडून शिका. कोणाकडून शिकायची गरज नाही. तो म्हणतो माझ्याकडून शिका. मी जो मनाचा सौम्य लीन आहे, माझं जू घ्या. ते सोयीचं व्हाल काय. प्रेज द लॉर्ड. ग्रॅम स्टेनची गोष्ट मी ऐकत होतो, सांगितले पण पुन्हा सांगतो. ग्रॅम स्टेन्सला ओडिसामध्ये आपल्या 2 लहान लेकरांसोबत जिवंत जाळून मारून टाकलं. एकाचं नाव होतं फिलिप आणि दुसऱ्याचं नाव होतं तिमथी. ऑस्ट्रेलिया जो त्यांचा देश होता तो सोडून ग्रॅम स्टेन भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीने कुष्ठरोग्यांच्या जखमा आपल्या स्वतःच्या हाताने पुसल्या आणि एक दिवस त्या ठिकाणी त्यांची सेवा करत असताना एक कॅम्प घेण्यासाठी आपल्या जीपमध्ये बसून आपल्या लेकरांना 2 लेकरांना सोबत घेऊन ते एका गावामध्ये गेले. त्या गावातल्या लोकांबरोबर त्यांनी जेवण केलं. त्या गावातल्या लोकांचा त्यांनी चांगुलपणा केला, त्यांची विचारपूस केली आणि रात्र झाल्यानंतर त्या गावामध्ये जेव्हा ते झोपले तर त्याच लोकांनी काय केलं माहितीये का? त्यांच्या जीपला आग लावून दिली. काय गरज होती त्या व्यक्तीला? आपला देश सोडून सगळं तर चांगलं होतं ना. पण देवाचं प्रेम त्या व्यक्तीला भारतामध्ये घेऊन आलं आणि भारतामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या 2 छोट्या छोट्या लेकरांसहित त्या लोकांनी काय केलं? जिवंत गाडीमध्ये जाळून टाकलं. मन हादरून टाकणारी घटना घडली. हादरून टाकणारी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण त्या राज्याचा मीडिया जो आहे, संपूर्ण भारताचा मीडिया त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ते फॉरेन्सिक वाले आले. फॉरेन्सिक वाले आल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं? त्यांनी ते सर्व त्यांनी पाहिलं. त्यांचे जे काही हाडं होते ते त्या ठिकाणी एकत्र केले आणि त्यांनी स्केच बनवलं. फॉरेन्सिक वाले काय करतात माहिती का? स्केच बनवतात. कशा प्रकारे सर्व रिपोर्ट त्या ठिकाणी त्यांनी जमा केले, सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. एकत्र केल्यानंतर त्यांच्या स्थितीमध्ये त्यांच्या जे काही अस्थी होत्या त्या एकत्र केल्या, एका 3 बॉक्समध्ये वेगळ्या वेगळ्या भरल्या आणि त्यांना त्या ठिकाणी पुरून टाकले. पण फॉरेन्सिक वाल्यांनी त्या ठिकाणी जे स्केच काढलं त्या स्केचमध्ये जेव्हा तो स्केच काढणारा व्यक्ती जेव्हा ते स्केच काढत होता तेव्हा तो रडत होता. तुम्हाला माहिती तो का रडत होता? की जेव्हा त्यांना त्या ठिकाणी ते जिवंत जाळत होते आणि ते खिडकीतून बाहेर येण्याचा जेव्हा प्रयत्न करत होते तर लोक त्यांना त्या ठिकाणी लाकडाने त्यांना असे मध्ये दाबत होते. शेवटी एवढ्या थरापर्यंत त्यांना हे केलं. शेवटी त्या लेकरांना ग्रॅहम स्टेननी आपल्या कवटाळलं आणि त्या अवस्थेमध्ये त्यांचा कोळसा झाला. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण मीडिया आली तिथं, त्याच्या पत्नीकडे आली. त्या लोकांनी एवढा क्रूर व्यवहार केला, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या 2 लहान लहान लेकरांना मारून टाकलं. काय ऍक्शन घ्यायची? कठोरातली कठोर शिक्षा त्यांना द्यायची. काय करायला पाहिजे तू सांग?
त्या बहिणीचं स्टेटमेंट हेच होतं, वधस्तंभावर खेळलेल्या येशूने माझ्या पापांची क्षमा केली, मला क्षमा केली. जर त्याने मला क्षमा केली तर मी त्यांनाही क्षमा करेन. Praise the Lord. त्या बहिणीने केस केली नाही बरं का, ती म्हणाली त्यांना सोडून द्या. गव्हर्नमेंटने त्यांच्यावर केस केली. आता 3 आठवड्यापूर्वी एक आर्टिकल आलं होतं का जो दारासिंग ज्याने मारून टाकलं, त्या दारासिंगला त्या ठिकाणी सोडण्यात यावं, कारण की पुष्कळ वर्षांची त्या ठिकाणी त्यांनी सजा काटलेली आहे. आणि त्याच्याच खाली एक स्टेटमेंट होतं, त्या बहिणीचं स्टेटमेंट. ती म्हणाली होती, मी तेव्हाही म्हणत होते त्यांना सोडून द्या, मी तर त्यांना माफ केलं. जसं वधस्तंभावर खेळलेले येशूने मला माफ केलं, तसं मीही त्यांना माफ केलेलं आहे. माझं काही म्हणणं नाही, ठेच कुठं लागत नाही, ठेच कुठं लागत नाही. एक माफ करणारं मन आम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जखम कुठं नाहीये, ठेच कुठेही लागू शकते. जेथे काम करता तेथेही तुम्हाला ठेच लागू शकते. अरे मी तुम्हाला सांगतो, एका बहिणीने स्वतःच्याच हाताने, स्वतःच्या नखांनी आपल्या स्वतःच्या तोंडाला त्या ठिकाणी विद्रूप केलं. तिला जेव्हा कारण विचारतो असं का केलं, तर ती म्हणाली की माझ्या घरामध्ये माझी सासू, माझा नवरा माझ्या तोंडाला त्या ठिकाणी नावं ठेवता, मला इतकं त्या ठिकाणी नावं ठेवता, तू चांगली नाही दिसत, तू चांगली नाही दिसत, तू चांगली नाही दिसत, तुझ्याकडे पाहून आम्हाला उलटी येते, तुझ्याकडे पाहून आम्हाला किळस वाटते. इतकं केलं, इतकं हरासमेंट तिला केलं, इतकं हराश केलं की ती स्वतःचा द्वेष करायला लागला. आणि त्या द्वेषापायी तिने स्वतःचं तोंड त्या ठिकाणी खराब करून टाकलं. ठेच कुठं लागत नाही हो. आपल्या लोकांकडून आहे, बाजूच्या लोकांकडून आहे, कामावर आहे, जिथं जाल तिथं ठेच आहे, कुठे ठेच नाहीये. कोणाकडूनही लागू शकते, कुठेही ठेच लागू शकते. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, या जखमांना भरण्याची फार गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ही जखम भरली जाऊ शकते फक्त आणि फक्त वधस्तंभावर खेळलेल्या येशूकडे पाहून. आमेन. ताकद मिळेल तुम्हाला जेव्हा त्याच्याकडे पाहाल ना. ताकद मिळेल तुम्हाला माफ करण्याची, ताकद मिळेल तुम्हाला की तुम्ही दुसऱ्यांना माफ करा. आणि मग तुमची वाढ होऊ शकते. कधी होईल माहिती आहे का? फक्त वधस्तंभावर खेळलेल्या येशूकडे बघूनच. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, अन्याय का सहन नाही करत. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, अन्याय का सहन नाही करत. मत्ते 5 ते 7 मध्ये लिहिलेलं आहे, वाईटाचा बिलकुल प्रतिकार करू नको. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक म्हणताना का बरं अन्याय सहन करायचा, का बरं एवढं सगळं सहन करायचं. अरे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रभूने लिहून दिलेलं आहे, रिटर्न मध्ये दिलेलं आहे, वाईटाचा प्रतिकार करू नको. प्रेज द लॉर्ड. मना करतं बायबल या गोष्टींसाठी. जेव्हा रस्त्याने जाता जाता तुम्हाला कुणी त्या ठिकाणी जाता जाता तुम्हाला त्या ठिकाणी एक शिवी ऐकू येते, तुम्हाला काय गरज आहे म्हणून पाहायचे त्याच्याकडे. अरे माझ्यासोबत घडलंय तसं. मी रस्त्याने जाता जाता त्या ठिकाणी मला उद्देशून एका व्यक्तीने शिवी दिली, पण मी त्याच्याकडे त्या ठिकाणी मी पाहिलंही नाही, मला फरकच पडत नाही. कारण की वचनामध्ये लिहून दिलेला आहे, वाईटाचा प्रतिकार करू नको. मना करतं बायबल या गोष्टींसाठी. वाईटाचा प्रतिकार न करता तिथून आम्हाला निघून जायचं आहे. काही गोष्टी मी बोललो असेल त्यासाठी मी माफी मागतो, पण त्या गोष्टी आमचं अंतःकरण तोडणाऱ्या गोष्टी आहे. ओ ठेच कुठे नाहीये. माहिती मोशे माहिती तुम्हाला, 40 3 वेळा त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये त्या डोंगरावर जाऊन बसला देवासमोर. कोणासाठी माहितीये? का इस्रायलासाठी, देवापासून त्यांना अनुग्रह आणि कृपा मिळावी म्हणून, त्यांच्यावर दया व्हावी म्हणून. अरे 2 वेळा 40 दिवस बिना खाता बिना पिता त्या डोंगरावर देवासमोर नुसता बसून राहिला की देवाने या लोकांवर दया करावी, यांच्यावर त्या ठिकाणी कृपा करावी, यांचा नाश करू नये. एवढा तर चांगला वागला ना, एवढी त्यांच्यासाठी मध्यस्थी केली, त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा त्यांनी चांगुलपणा केला, हे तेच लोक होते जे आपल्या हातात दगड घेऊन त्याला म्हणत होते याला मारून टाका, कारण की आम्हाला मिस्रातून घेऊन आला. ठेच कुठं नाहीये. Praise the Lord.
तुम्हाला माहित आहे का आज प्रभू मला काही गोष्टी का या दिवसांमध्ये शिकवतोय माहित आहे? कारण की आम्हाला गरज आहे त्याची. प्रभू आज आम्हाला तेच म्हणत आहे, तुमच्यापैकी खूप जणांना मानसिक आरोग्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या मनामध्ये जखमा आहे म्हणून त्यांना वरदान मिळत नाहीये, त्यांना सामर्थ्य मिळत नाहीये, त्यांना देवाची कृपा मिळत नाहीये, त्यांना देवाचा अभिषेक मिळत नाहीये, ते देवासाठी उपयोगी होत नाहीये. कारण की त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जखमा आहे, त्यांचे बंधनं तुटत नाहीये, त्यांचे मार्ग उघडत नाहीये. आणि प्रभू म्हणत आहे, सांग त्यांना या गोष्टीतून बाहेर या. प्रेज द लॉर्ड. आपल्या जखमेला येशूच्या रक्ताने साफ करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभू म्हणतो माझं जू घ्या, जे तुम्हाला नाही करता येत आहे ते माझ्याकडून शिका. प्रभू शिकवण्याकरता तयार आहे. जगाच्या वासनांवर कसा विजय मिळवायचा, प्रभू म्हणतो माझ्याकडून शिका. कसं शिकायचं आहे? वचनाची घोषणा करायची आहे, वचनाची घोषणा करायची आहे. आम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर आम्हापैकी येथे कोणी आहे जो आपल्या मनात उठणाऱ्या, आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या वासनांबरोबर त्या ठिकाणी त्याला नियंत्रण करता येत नाहीये, तर मी त्याला एक त्या ठिकाणी सांगेल, एक उपाय आहे, एक काम आहे. तुमचे डोळे, तुमचं तोंड जर तुमच्या नियंत्रणामध्ये नाहीये, तुमचे शरीर जर तुमच्या नियंत्रणामध्ये नाहीये, तर साधा आणि सोपा सरळ मार्ग आहे. प्रभू आम्हाला या ठिकाणी शिकवतो आहे. जेव्हा प्रभू येशूकडे सैतान त्या ठिकाणी परीक्षा घेऊन आला, डोळ्याची वासना, शरीराची वासना, मनाची वासना, जेव्हा प्रभू येशूकडे तो घेऊन आला, प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार प्रभूने वचनाच्या द्वारे केला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक वेळा प्रभूने वचन म्हटले, जर तुमच्या समोर सैतान अशा गोष्टी घेऊन येत आहे, सोपं आणि साधं काम एकच तुम्हाला करायचं आहे की वचनाची घोषणा तुम्हाला करायची आहे. उघडा बायबल वाचायला लागा. जर तुम्हाला कोणाचा फार राग येतो ना आणि त्याने तुमचं मन अस्थिर होत राहिलं ना, उघडा बायबल वाचत राहा. मी तुम्हाला सांगतो, हळूहळू प्रभूची शांती तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होईल. हे खरं आहे, होतं. बायबल सांगतं, जर कोणी या ठिकाणी व्यसनांमध्ये आहे, तंबाखू, दारू, काय जे पुड्या वगैरे जे घाणेरड्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी लस्टमध्ये अडकलेला आहे, मी त्यांना एकच सांगेल, त्यांनी बायबल उघडा, वचन बोलायला सुरुवात करा. वचन त्या ठिकाणी नाही तुम्हाला समजत, त्या ठिकाणी युट्यूबवर जा, वचन ऐकायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळी तुमच्या मनाला शांती मिळेल. प्रेज द लॉर्ड. कोण म्हणतं बदलत नाही? शक्य आहे. प्रभू म्हणतो माझ्याकडून शिका. प्रेज द लॉर्ड. परीक्षा आल्या प्रभू समोर, वचन बोलत गेला, बोलत राहा ना वचन. टेम्पटेशन येता, उघडा ना बायबल. कस काय टेम्पटेशन टिकून राहतील? बायबल वाचता वाचता मनामध्ये वाईट विचार येतील, पण जसं वाचायला सुरुवात करा, अरे एक काही वाईट विचार नाही राहू शकत. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की प्रभूचं वचन जे आहे ना, सजीव आहे, कार्य करण्यास तत्पर वचन आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो माझ्याकडून शिका. जेव्हा सैतान माझ्याकडे आला, मी वचन बोललो, तुम्हीही वचन बोला. प्रेज द लॉर्ड. लई मोठा टॉपिक आहे, पण संपवतो. समजतंय का तुम्हाला? अहो समजतंय का? येस. सिरियस झाले तुम्ही. सत्य परिस्थिती आहे, व्हायला पाहिजे. गांभीर्य असलं पाहिजे ना. देवाचं पवित्र वचन आहे. ही तुमच्या माझ्या जीवनाची, दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारी घटना आहे. हेच कोणाच्या जीवनामध्ये नाहीये. तुम्हाला या त्रासातून बाहेर यायचं आहे, प्रत्येक जखमातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. माफी स्वीकारा आणि माफही करा, हे देवाचं पवित्र वचन सांगतं. जर तुम्ही माफ नाही करणार, तर बायबलमध्ये 10 आज्ञा दिलेल्या आहे. 4 आज्ञा देवासोबत नातं ठीक करण्यासाठी आहे, बाकीच्या 6 आज्ञा मनुष्यासोबत नातं ठीक करण्याकरता दिलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. मग त्यात प्रभूने त्या ठिकाणी प्रार्थना शिकवली. काय शिकवली? हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जाओ, तुझं राज्य येवो, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे घडो. आमची रोजची भाकर. इथपर्यंत एक भाग झाला. दुसरा भाग पुढे आहे. जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आता
आम्ही पहिली त्या ठिकाणी काय प्रार्थना केली? हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, रोजची भाकर ये, इथपर्यंत तुम्ही म्हणू शकता, बोलू शकता. नो डाऊट हा भाग बोलण्यासाठी आहे, पण पुढचा भाग बोलण्यासाठी नाही, करण्यासाठी आहे. जशी आम्ही आमच्या ऋण सोडिली तशी आमची ऋण आम्हा सोड. माफ करायला सांगितलेलं आहे, बोलायला लावलं, करायला लावलेलं आहे. एक भाग बोलण्याचा आहे, दुसरा भाग करण्याचा आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे, जुने विश्वासणारे सुद्धा या गोष्टी बोलतातच, करत नाही. प्रेज द लॉर्ड. हे बोलण्यासाठी नाहीये, करण्यासाठी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमच्या अपराधांना क्षमा करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. माफी तो पूल आहे ज्यावरून प्रत्येकाला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. माफी तो पूल आहे ज्यावरून प्रत्येकाला जायचं आहे. माफ करा आणि माफी मागा. हो, जर कोणाला दुखवलं असेल तर त्या गोष्टीतून बाहेर या. तुमच्या पित्याचा स्वभाव आहे. पेत्राने त्याचा नाकार केला, पेत्रा नाही आला, तो स्वतः त्याच्याकडे. मी मागेही सांगितलं, एक क्षमा न करणारा व्यक्ती, एक क्षमा न करणारा व्यक्ती त्या व्यक्तीसारखा आहे जो आपल्या खिशामध्ये सुरा घेऊन फिरतो, जो दुसऱ्यांना घात करतोच करतो, पण प्रतिदिवशी स्वतःलाही घायाळ करतो. प्रेज द लॉर्ड. फार लोक म्हणतात आम्ही नाही माफ करणार. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नाही माफ करणार तर देव तुम्हालाही माफ नाही करणार. त्या बहिणीच्या जीवनाकडे बघा. रेप केला होता, बलात्कार केला होता तिचा. ती म्हणती एक ठेच मला देवाचं कार्य करण्यापासून नाही थांबवू शकत. माफी तो पूल आहे ज्यावरून आम्हा प्रत्येकाला जायचं आहे. कब्रस्थानामध्ये दुष्टात्मे असतात का? कब्रस्थानामध्ये गेले का? कब्रस्थानामध्ये भूत असतात का? असं लोक म्हणतात ना. मी तर फार लोकांना पाहिलं, मी दुष्टात्मे लागलेले लोक पाहिले. कुठं गेलो होता? कब्रस्थानात. का बरं असं होतं बरं? काही जणांना, सगळ्या लोकांना नाही, काही लोकांना. का बरं असं? माहित आहे का तुम्हाला सैतानाचं नाव काय? बालजबूल. बालजबूल माहित आहे? बालजबूलचा अर्थ सांगा बरं. गोमाशांचा राजा. माशी जी आहे ना, माशी असते ना, त्यांचा राजा. बरोबर? बरोबर का? भरपूर नाव आहे सैतानाचे, त्यापैकी एक नाव आहे बालजबूल, म्हणजे गोमाशांचा राजा. आता मला सांगा, माशी घाणीवर बसतेच बसते, पण ती कधी कधी जखमेवर पण बसते. बरोबर का नाही? माशी कुठं बसते? बसते का? मग ती माशी फक्त शरीराच्या जखमेवर पण नुसती बसत नाही, तर ती आत्म्याच्या जखमेवर पण बसते, मनाच्या जखमेवर पण बसते. एखादा व्यक्ती अंतकरणामध्ये दुःखी आहे, तुटलेला आहे, त्याच्या अंतकरणामध्ये जखमा आहे, ठेच खाल्ली त्याने. माशी कुठं बसते? जखमेवर. मग येऊन बसणार नाही का? हृदयात जखम आहे म्हणून दुष्टात्मा कार्य करतो. म्हणून मी म्हणतो जखमेतून बाहेर या. प्रेज द लॉर्ड. ठेच लागू शकते. ठेच कुठं नाहीये, आपल्यापासून लागते, नातेवाईकांपासून लागते, पाळकाकडून लागते, कामावर लागते, कुठेही जा सगळ्यांकडून ठेच लागते. पतीला पत्नीकडून लागते, पत्नीला पतीकडून लागते, लेकरांना आई वडिलांकडून लागते, आई वडिलांना लेकरांकडून लागते, सासूला सुनेकडून लागते, सुनेला सासूकडून लागते.
ठेच कुठं नाहीये, पण या जखमेतून बाहेर येणं गरजेचं आहे. माझ्याद्वारे पण अनेकांना लागली, त्यासाठी मी माफी मागतो, मला माफ करा. पण आम्हाला त्या जखमेतून बाहेर यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. या जखमेला आम्हाला भरायचं आहे. प्रभू म्हणतो की माझ्या सोबत या. एक अनुभवी बैल नेहमी नव्या बैलाला शिकवतो. मी म्हणेल विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त येशू याचकडे बघत राहायचं आहे. तुम्हाला कोणाकडे बघायचं आहे? तुम्हाला फक्त आणि फक्त एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू. त्याच्याकडेच तुम्हाला बघायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रभू येशूकडे बघायला सुरुवात कराल, मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला कधीच ठेच लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडून ठेच लागू शकते, पण एक मात्र जो आहे त्याच्यापासून कधी ठेच लागणार नाही, तो म्हणजे प्रभू येशू आहे. आमेन. त्याच्यासारखे व्हा, त्याच्याकडे बघत राहा. नक्कीच तो तुमच्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. या आपण आपले डोळे बंद करू. आपले नेत्र बंद करूया. देवाचं पवित्र वचन सांगतं की आज काही गोष्टींद्वारे आम्ही शिकलो. त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्या याकरता आम्ही देवाला कृपा मागायची आहे. आपले डोळे बंद करूया. थँक्यू मास्टर. थँक्यू मास्टर. प्रभू तुझ्या नावाचं धन्यवाद कर. आपले डोळे बंद करूया आणि आपला एक हात वरती करूया. आपण आपला उजवा हात आपण स्वर्गाकडे करूया. आपले नेत्र, आपली मान आपण खाली परमेश्वरासमोर झुकवूया. आज मी प्रभू येशूच्या नावाने या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलत आहे. जर तुम्ही मानसिक रूपाने घायाळ आहात, जर तुमच्या अंतःकरणामध्ये जखम आहे, बायबल सांगतं तुम्ही शारीरिक दृष्ट्या कधीच बरे होऊ शकत नाही. तुम्ही आत्मिक दृष्ट्या कधीच बरे होऊ शकत नाही. या आपण आपल्या जागेवर उभा राहूया. आपण आपल्या जागेवर उभा राहूया. आपला एक हात वरती करून देवाच्या नावासाठी आपण त्याचं स्तुती स्तवन करूया. खरोच प्रभू तू आज या वचनाद्वारे आम्हासोबत बोलला. देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे, जर तुम्ही मानसिक रूपाने घायाळ, अंतःकरणामध्ये जखम आहे, बायबल सांगतं तुम्ही शारीरिक आणि आत्मिक दृष्ट्या कधीच बरे होऊ शकत नाही. कारण तुमचं शारीरिक आणि आत्मिक आरोग्य एकमेकांशी जोडलेलं आहे. खूप लोक असे आहे जे आत्मिक दृष्ट्या ठीक आहे, ते बायबल वाचता, ते वचन वाचता, ते आराधना करता, ते सर्व मत आम्ही सर्व करतो, आम्ही उपवास करतो, हे सर्व करणं ठीक आहे. तरी सुद्धा मनामध्ये एक जखम घेऊन जर चालत असाल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही कधीही आत्मिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या बरे होऊ शकत नाही. या आपलं मुख उघडून त्याच्या नावाचा धन्यवाद करूया. थँक्यू लॉर्ड. आज प्रभूला म्हणा, प्रभू मला मानसिक दृष्ट्या आरोग्य दे, प्रभू मला शारीरिक दृष्ट्या आरोग्य दे. माझ्या हृदयाच्या जखमांना तू भरून काढ. आज मी येशूच्या नावामध्ये म्हणेल, येथून जाण्याआधी आम्ही मुक्त झालो आहे असं आम्ही जाहीर करतो. थँक्यू लॉर्ड. या सर्वजण आपण प्रार्थना करूया. कम ऑन. हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद.
धन्यवाद येशू, धन्यवाद. आज प्रभूला म्हणा, प्रभू मला आरोग्य दे, प्रभू मला शारीरिक दृष्ट्या मुक्त कर, प्रभू मला माफ करणारा महंत दे. येथे पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये काही आजार नाही, पण मानसिक आघातामुळे, मानसिक जखमांमुळे, अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या दुःख असल्यामुळं, ठेच खाल्ल्यामुळं, नीतिसूत्रांमध्ये लिहिल्याप्रमाणे जेव्हा कोणाचं अंतःकरण तुटतं, ते अंतःकरण आमच्या हड्ड्यांना सुद्धा झिजवून टाकतं. तुमच्या जीवनामध्ये असणारे जे काही रोग आहे, तुमच्या जीवनामध्ये असणारे जे काही त्रास, संकट, क्लेश आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुटलेलं मन तुमच्या हड्ड्यांची झीज करतं, परंतु आज त्या जखमेवर येशूच्या रक्ताला लावून टाका, त्याला साफ करा, मनापासून माफ करा. मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये किती जरी मोठं दुःख असेल, तर त्यांना मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी तुम्हाला लोकांनी तणाव दिला असेल, तुमच्या अंतःकरणाला प्रभू समोर रिकामं करा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू मास्टर. हन्ना तेव्हा आशीर्वादित झाली जेव्हा हन्नाने आपलं मन रिक्त केलं. हालेलुया. ती म्हणती, मी स्वतःला प्रभू समोर रिक्त केलेलं आहे. ती म्हणती की माझ्या मनातला सर्व कडूपणा मी काढून टाकला. त्याच दिवशी एलियासकाद्वारे प्रभू तिला म्हणतो, तुझी विनंती ऐकली गेली आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही आपल्या मनाला त्या ठिकाणी रिकाम करता, हन्नासारखं तुम्ही प्रभू समोर स्वतःला रिक्त करता, हन्नासारखा देवासमोर सर्व कडूपणा आज तुम्ही काढून टाका. माफ करा त्या लोकांना ज्यांनी तुम्हाला दुखवलं, माफ करा त्या लोकांना ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये तुमचा गैरफायदा घेतला. ज्यांची माफी तुम्हाला मागावी वाटत आहे, त्यांना माफ करून टाका, त्यांची माफी मागा. आपलं नातं प्रभूच्या समोर त्या ठिकाणी ठीक करा. निर्णय घ्या आज एक की माझ्याद्वारे कोणाला ठेच लागली असेल, होऊ शकतं लहानपणापासून माझ्या जीवनामध्ये कडूपणाच्या अनुभवातून मी गेलो असेल, पण त्या जखमेला आज तुम्हाला भरायचं आहे. येशूच्या रक्ताला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्या जखमांवर लावा. म्हणा त्या प्रभूला की प्रभू, तुझ्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे माझ्या जखमांना बरं करण्याचं. तुझं रक्त मला पाहिजे बापा, त्या रक्तामध्ये आरोग्य आहे. बघा, त्या वधस्तंभाकडे तुम्हाला त्या ठिकाणी ताकद मिळेल माफ करण्यासाठी. हालेलुया. देवाचा आत्मा या ठिकाणी म्हणत आहे, जे लोक माफ करत आहे त्यांच्या शरीरामध्ये आता बदल होत आहे. ज्या लोकांनी माफ करायला सुरुवात केलेली आहे, त्यांच्या शरीरामध्ये मोठा बदल येत आहे. त्यांच्यावर आरोग्य येत आहे. पवित्र आत्म्याची अग्नी त्यांच्यावर येत आहे. ते बरे होत आहे. आता विश्वास करा, प्रभू तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने बरं करत आहे. विश्वास करा, तुम्ही जेव्हा माफ करता प्रभू तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने बरं करत आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही या ठिकाणी घोषणा करतो, देवाचा आत्मा आम्हाला सांगत आहे की प्रभू तुम्हाला बरं करत आहे. हालेलुया. आज तुम्ही त्याच्या रक्ताने स्वच्छ होत आहात. तुमच्या जखमा येशूच्या रक्ताने बरे होत आहे. तुम्ही बरे होत आहात. तुम्ही बरे होत आहात. तुमचे पती, तुमचे पत्नी, नातेवाईक, आत्मिक व्यक्तीद्वारे तुम्हाला ठेच लागलेली असेल, शब्दाने लागली असेल, व्यवहाराद्वारे लागली असेल, चरित्राद्वारे लागली असेल, घेण्या देण्याद्वारे लागलेली असेल, तुम्हाला ठेच लागली असेल, बोलण्याद्वारे लागली असेल, पण तुम्हाला बरं व्हायचं आहे. त्या येशूच्या रक्ताला तुम्ही घ्या. ते येशूचं रक्त तुम्हाला आरोग्य देण्यासाठी पुरं आहे. आज अद्भुत कार्य प्रभू करत आहे. जे कित्येक वर्षांपासून नाही झालं ते आज होत आहे. तुम्ही मुक्त होत आहात. स्वीकार करा त्या गोष्टींना, स्वीकार करा त्या गोष्टींना. ज्या बहिणींना त्या ठिकाणी लेकरू नाही, त्या बहिणींचा गर्भ आज एक नवा आकार घेण्यासाठी जात आहे. अनेक बहिणींचे त्या ठिकाणी गर्भाशय प्रभूने आज त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. यापुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी निराशेचा अनुभव येणार नाही. यापुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना गर्तेचा अनुभव येणार नाही. देवाचा आत्मा आज आम्हामध्ये आहे. त्याची उपस्थिती आज प्रत्येक आत्म्याला स्पर्श करणार आहे. स्वीकार करा त्या वचनाचा, स्वीकार करा त्या देवाच्या वचनाला, त्या देवाचं रक्त, त्या प्रभू येशूचं रक्त आपल्या जीवनावर मागा. कारण की त्याच्या रक्ताने तुमच्या जखमा साफ केल्या जातील. हालेलुया.
ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे, ज्यांना हृदयासंबंधीचे विकार आहे, ज्यांना त्या ठिकाणी त्वचेचे आजार आहे, ज्यांना डोकं दुखण्याचा त्रास आहे, ज्यांना किडनीचा त्रास आहे, ज्यांना घातक आजार लागलेले आहे, यापुढे एकही आघात त्यांच्या जीवनामध्ये, एकही आजार त्यांच्या जीवनामध्ये राहणार नाही, एकही गोष्ट त्यांच्या मनामध्ये राहणार नाही. कारण की आमचा प्रभू आमच्या जखमांना भरणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन सांगतं की तुम्ही माफ करा. जर तुम्ही माफ करता तर मी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उंच करील. हालेलुया बाबा, कृपा कर बाबा. स्वीकार करा त्या वचनांचा. प्रभूच्या रक्ताला आपल्या जीवनामध्ये मागा. त्या रक्ताने त्याने शुद्ध तुम्हाला केलेलं आहे. मनामधला कडूपणाला काढून टाका. प्रभूला म्हणा कठोर मन मांसमय कर. तुझं वचन सांगतं की तुम्ही म्हणतो, प्रभू म्हणतो तुम्ही माझ्याकडून शिका. प्रभू आम्हाला तुझ्याकडून शिकायचं आहे. प्रभू आम्हाला तू शिकव बाबा. तू आमच्या जीवनामध्ये ये. आम्हाला तुझी गरज आहे. वर्षांपासून असणारे आजार प्रभू येशूच्या नावामध्ये मी आज घोषणा करतो. आज प्रभूने तुम्हाला मुक्त केलेला आहे. कम ऑन, आज स्वीकार करा. प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. तुमच्या परिस्थितीला बदललेलं आहे. तुमच्या आशीर्वाद त्याने उघडलेले आहे. तुमच्या ठेस, तुमच्या जखमा त्याने भरलेल्या आहे. हो, धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद. प्रभू तू आमचा पिता आहे. हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद. प्रभू तुझ्या आत्म्याचं नवं संजीवन आज या ठिकाणी शाबत परिवार उतरल्या जाऊ दे. प्रत्येक व्यसनाचा आत्मा, प्रत्येक त्या ठिकाणी गोंधळ घालणारा आत्मा, प्रत्येक त्या ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वैमनस्य उत्पन्न करणारा आत्मा, भावांमध्ये फूट मारणारा आत्मा, त्याच्या परिवारामध्ये संशय उत्पन्न करणारा आत्मा, प्रत्येक आत्म्याला येशूच्या नावामध्ये आय डिक्लेअर अँड कमांड, येशूच्या नावामध्ये त्याचा परिवार सुटला जावा, त्याचा परिवार मुक्त व्हावा आणि नवं संजीवन त्याच्या जीवनामध्ये यावं. हालेलुया. हो, प्रत्येक ते रिलेशन, प्रत्येक ते नातं येशूच्या नावामध्ये तुटल्या जावं जे देवाच्या दृष्टीने अमान्य आहे. कम ऑन चर्च, हालेलुया. प्रत्येक ती गोष्ट, प्रत्येक ती गोष्ट, प्रत्येक ती गोष्ट जी आमच्या मनामध्ये आम्हाला टोचणी लावत आहे, येशूच्या नावामध्ये मनातून निघून जावी. हालेलुया. प्रत्येक परिवार आपल्या परिवाराच्या उद्धारासाठी प्रार्थना करत आहे. त्या परिवाराचा उद्धार आज येशू नावामध्ये मी डिक्लेअर करतो की त्या घरामध्ये नवं संजीवन आलेलं आहे. ओ कम ऑन, या प्रार्थना करा, धन्यवाद करा. त्या आपल्या मुखाने त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कोणीही शांत बसू नका. आपल्या मुखाने त्याचा गौरव करा. प्रभू धन्यवाद तुझ्या नावाला, आमच्या जीवनाकरता तू चांगलं केलं. धन्यवाद तुझ्या नावाला प्रभू, आमच्या जीवनाकरता तू अद्भुत दया केली. धन्यवाद प्रभू, तू आम्हाला चांगले लेकरं दिले. धन्यवाद प्रभू, तू आमच्या परिवार त्या ठिकाणी समृद्ध केला. धन्यवाद प्रभू, तू आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओ हालेलुया. प्रभू तुझी कृपा, तुझी दया तुझ्या लेकरांकडून उतरली होते. प्रभू त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या वासना, अभिलाषा
जाणूनण्याचा अनुभव त्यांना घडव प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये हालेलुया प्रभू, त्यांना तू चांगला अनुभव दे, याकरता की त्यांनी विश्वासाने तुझी सेवा करावी. हे बाबा माझ्यावर दया कर प्रभू, मला तुझ्या गौरवामध्ये प्रभू, तुझ्या विश्वासामध्ये चालण्याकरता सहाय्यता दे. हालेलुया प्रभू, धन्यवाद तुझ्या नावाचा प्रभू. या ठिकाणी प्रभूचे लोक आलेले आहे, प्रत्येक लहान थोरांसाठी मी प्रार्थना करतो, आत्म्याने त्यांना भर प्रभू. गीत गाणारे, आराधना करणारे प्रभू, तुझं वचन वाचणारे प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करणारे, आपल्या जीवनामध्ये तुझ्यावर विश्वास ठेवणारे, कोणालाही प्रभू लज्जेचा अनुभव येऊ देऊ नको प्रभू. त्यांच्यावर दया कर. आज पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने प्रभू, तुझ्या रक्तामध्ये प्रभू त्यांचा त्या ठिकाणी तू शुद्धता येऊ दे प्रभू. अग्नीने त्यांचा बाप्तिस्मा कर प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवन यावं प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तुझा विश्वासाने स्वीकार करावा, त्यांचे बंधन तोड. हालेलुया. कठोर मन मांसमय कर बाबा. आज ते या ठिकाणाहून या बाहेर जातील प्रभू, तेव्हा ते सर्व गोष्टींना बदललेल्या अवस्थेमध्ये पाहतील. विश्वासाने रिसीव्ह करा, स्वीकारा. आज प्रभू तुमची परिस्थिती बदललेली आहे. हो प्रभू, धन्यवाद येशू. हो धन्यवाद, धन्यवाद. Glory to God. You are the Almighty God. प्रभू, आज आमच्याकरता चांगल्या गोष्टी केलेल्या आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Receive it. आज स्वीकार करा प्रभूने. आज तुमच्या जीवनामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीने स्वतःवर घेतलेला आहे. कोणाला वाटत असेल त्यांच्या जीवनामध्ये ते अडाणी आहे, त्यांना वाटत असेल त्यांना शिक्षणामध्ये त्यांचा इंटरेस्ट नाहीये, त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, अभ्यास करताना त्यांना काही गोष्टी समजत नाही. आज प्रभू येशू, आज तुमच्यासाठी त्याचं ज्ञान, जे स्वर्गीय ज्ञान आहे प्रभू, आज ते आपल्या सामर्थ्याने तुमच्या पोचत आहे आणि तुम्हाला तो उच्च करत आहे. मी तुझं वचन सांगतं, त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू मजकडे त्या ठिकाणी तुम्हापैकी कोणी ज्ञान निवडून आहे त्याने मजकडे मागावं, मी त्याला ज्ञानाने भरे. प्रभू, आज तुमच्या प्रत्येक परिवाराची तुमची मानसिक शारीरिक अवस्था बदलून टाकत आहे. हे होईल येशूच्या नावामध्ये आज झालं आहे, अशी आम्ही घोषणा करतो. हालेलुया. ग्लोरी टू गॉड. प्रत्येक दुष्टात्म्यांचे बंधन तुटलेले आहे बाबा. आज तुझं पवित्र रक्त या ठिकाणी आलेलं आहे. आहे बाबा, जो ज्यावर नावा प्रत्येकाला जायचं आहे प्रभू. आमच्या जीवनामध्ये आम्हावर कृपा कर. आमच्या जीवनामध्ये तुझं नवं संजीवन येऊ दे. आमच्या परिवारावर दया कर, आमच्या लेकरांवर दया कर, कारण की तू हजारो पिढ्यांवर दया करणारा परमेश्वर आहे प्रभू. आमच्या पिढ्यांवर दया केली, आमच्यावर दया कर, आमच्या येणाऱ्या पिढीवर दया कर. हालेलुया प्रभू. प्रभू, त्या बहिणीसाठी, त्या भावासाठी प्रार्थना करतो ज्यांच्या विवाह संबंधाने प्रवाह खरं आहे प्रभू. आज तुझा दास या नात्याने मी प्रार्थना करतो, घोषणा करतो बाबा, त्या प्रत्येक भावा बहिणीच्या जीवनासाठी प्रभू चांगले स्थळ इथून पासून येतील, त्यांचं दार, त्यांचं घर शोधत त्यांच्या दारामध्ये येतील आणि प्रभू विश्वासाने हे होईल. ना बलाने ना पराक्रमाने तुझ्या आत्म्याद्वारे या गोष्टी होतील अशी मी घोषणा करतो. ज्यांच्या हाताला नोकरी नाहीये प्रभू, आम्ही स्ट्रगल करत आहोत, संघर्ष करत आहोत कामासाठी, परंतु प्रभू आमचा प्रभू तू भरपोरीचा प्रभू आहे. तू भरपोरीचा प्रभू आहे. तू भरपोरीचा प्रभू आहे. तुझं वचन सांगतो, तू माझ्याकडे माग, मी तुला देईल. होय बाबा, आज आम्ही मागतो त्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या हाताला काम नाहीये, त्या प्रत्येक बहिणीसाठी ज्या संघर्ष करत आहे प्रभू. तुझं वचन सांगतं, मी तुमचे अश्रू पाहिलेले आहे, मी तुमचं डिप्रेशन पाहिलेलं आहे, तुमची निराशा मी पाहिलेली आहे. आज प्रभूचा आत्मा मला सांगत आहे, प्रभूचा आत्मा तुम्हाला आणि मला सांगत आहे, मी तुझे दिवस बदलण्यासाठी जात आहे. मी तुझ्या प्रत्येक गोष्टींना बदलत आहे. मी तुझ्या प्रत्येक शारीरिक, मानसिक, तुझ्या आर्थिक, तुझ्या भौतिक अवस्थेला येशूच्या नावामध्ये बदलण्यासाठी जात आहे. स्वीकार करा आज या वचनांना, स्वीकार करा, आज स्वीकार करा. तुमच्या परिवारामध्ये जे बंधन आहे प्रभू आज तोडलेले आहे. तुमच्या जीवनामध्ये कर्ज आहे प्रभूने ते त्या ठिकाणी रिकामं केलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये ओझ आहे प्रभूने ते हलकं केलेलं आहे, कारण की तो म्हणतो माझ्याकडून शिका, मी तो मनाचा सौम्य व लीन आहे, माझं जू तुम्ही घ्या. प्रभू एका बाजूला अनुभवी आमचा प्रभू आहे, तो प्रत्येक मार्गातून गेलेला आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही नवे आहे, हरकत नाही आम्हाला काही येत नसेल, परंतु आम्हाला शिकवणारा आमचा प्रभू आहे. म्हणून त्या वधस्तंभाकडे पाहण्याकरता स्वतःला तयार करा. हालेलुया, हालेलुया. अभिषेकाने बनत आहे.
लोक नावापासून दूर करू नको प्रभू. त्या प्रत्येक भावा बहिणीसाठी प्रभू जे आज तुझ्या नावापासून दूर आहे त्या प्रत्येकाच्या अंतकरण तुझ्या वचनाकडे लागावे याकरता तू सहाय्यता दे. हे बाबा आम्ही तुझ्या समोर आज त्या ठिकाणी आशेने भरलेल्या नजरेने तुझ्याकडे पाहत आहोत प्रभू. जसा योसेफ आपल्या भावांसमोर त्या ठिकाणी प्रभू तो अतिशय त्या ठिकाणी दयेची याचना करत होता प्रभू. त्यापेक्षा बेहतर त्यापेक्षा कठीण अवस्थेमध्ये आम्ही तुझ समोर गुडघे टेकून प्रभू आज आम्ही तुझ्याकडे कृपा मागतो प्रभू. आमच्या परिवाराचा उद्धार कर, आमच्या शेजाऱ्या पाजाराचा उद्धार कर प्रभू. आमच्या गावाचा आमच्या तालुक्याचा उद्धार कर. हे बाबा तू आज आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टींची पूर्तता कर. हे बाबा आमच्या जीवनामध्ये सर्व सामर्थ्य याकरता की प्रभू आमच्या चरित्राकडे पाहून लोकांनी तुझं गौरव करावं. हे बाबा आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी या शारोन परिवारावर आपल्या पवित्र आत्म्याची अग्नी उतरून येऊ दे. याकरता येणाऱ्या दिवसांमध्ये आमचा रेहोबोत आमचा विस्तार व्हावा, आमच्या मर्यादा वाढल्या जाव्या आणि आमच्या भिंतीच्या मेघा रुंदावल्या जाव्या प्रभू. त्या प्रत्येक बहिणीसाठी प्रत्येक भावासाठी प्रार्थना करतो ज्यांना स्वतःचं घर नाहीये परंतु तुझं वचन सांगतं की प्रभू त्यांच्यासाठी तू एक उत्तम घर ठेवलेलं आहे प्रभू. त्या घराची त्या ठिकाणी प्रभू तू त्या ठिकाणी त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे कारण की आमच्यासाठी प्रत्येक गोष्टींची तरतूद केलेली आहे. हे बाबा तुझ्या प्रत्येक लोकांच्या गरजा आहे प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक तंगी आहे, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी प्रभू त्यांच्याकडे पुष्कळ सारे त्यांच्याकडे चॅलेंजेस आहे प्रभू. लाखोने त्या ठिकाणी फीज आहे परंतु प्रभू आमचा विश्वास तुझ्याकडे आहे. तुझं वचन सांगतं मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कुठून येईल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर याचपासून मला सहाय्य येते. हालेलुया प्रभू. लाखोची करोडोची फी प्रभू आपल्या संपत्तीनुसार स्वर्गीय भांडारातून तू त्यांच्या लेकरांसाठी दिलेली आहे असं आम्ही जाहीर करतो. प्रत्येक बंधनामध्ये व्यसनामध्ये अडकलेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. प्रत्येक इल्लीगल प्रभू तुला न आवडणाऱ्या रिलेशन मध्ये अडकणाऱ्या प्रत्येक अनैतिक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. आज त्या प्रत्येक बंधनांना येशूच्या नावामध्ये आम्ही ब्रेक करतो. परिवारामध्ये समेट करावला धन्यवाद देतो. त्यांच्या जमिनी त्यांच्या जनावर त्यांचा प्रत्येक परिवार त्यांचा पिढ्यांना आम्ही येशूच्या नावाला आशीर्वादित करतो. हजारो पिढ्यांवर तू दया करतो. आम्हाला दया कर, दया कर. रिसीव इट. हालेलुया. आपले मन ठीक कर, आपले मन ठीक कर. प्रभू धन्यवाद तुझ्या नावाला तू आरोग्य दिलं. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज आले आहात त्या प्रभूने तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिलेले आहे. एक नवा विश्वास घेऊन तुम्ही इथून बाहेर जा. तुम्ही प्रत्येक परिस्थितीला तुम्ही बाहेर बदललेले आहे असं बघा. आज आपलं जीवन प्रभू समोर लीन आणि नम्र करा. प्रभू तुमच्यासाठी त्या गोष्टी करेल ज्या गोष्टींकरता त्या तुम्हाला पाचारण केलेलं आहे. Glory to God. Hallelujah. प्रत्येक ती खाण्याची गोष्ट पॉर्नोग्राफी अश्लीलता सर्व प्रकारच्या खाण्याच्या गोष्टी मास्टरबेशन सारखे भयानक पाप सर्व जे तरुणाईला आज सामोरे जावं लागत आहे त्या प्रत्येक गोष्टींना येशूच्या नावात मी आज्ञा करतो. निघ त्या लेकरांच्या जीवनामधून आणि त्यांना पूर्णपणे मुक्त कर. Glory to God. तू आमच्या जीवनामध्ये प्रत्येक जी त्यांच्या विरोधात बोलत आहे प्रत्येक जो व्यक्ती त्यांच्या विरोधामध्ये कारस्थान करत आहे त्यांना त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे त्या प्रत्येक आत्म्याला प्रभू येशूच्या नावामध्ये मी रद्द करतो आणि बाबा त्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवन आलं आहे असं मी जाहीर करतो.
खूप ठेचा खाल्लं बाबा आतापर्यंत, पण त्या ठेचांमधून कधी आम्ही सावरलो नाही. त्या अंतःकरणामधल्या जखमा घेऊन प्रति दिवशी आम्ही आजपर्यंत चालत राहिलो. कोणी त्या जखमा बऱ्या नाही केल्या, पण आज तुझं वचन आमच्याकडे आलं आणि त्या वचनाने आम्हाला शिकवलं की बाबा आमच्या जखमा बऱ्या होऊ शकतात. केवळ आम्हाला वधस्तंभाकडे पाहायचं आहे. त्या वधस्तंभावर पाहिलेलं रक्त प्रभू आज आम्ही त्या आमच्या जखमांवर लावतो, कारण की तुझ्या रक्तामध्ये आरोग्य आहे. प्रभू त्या प्रत्येक गोष्टी बदल ज्या लेकरांनी प्रभू प्रार्थना केली त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा परिवार बदलावा, त्यांनी विनंती केली बाबा त्या परिवारावर तू दया कर, त्यांच्या पिढ्यांवर तू दया कर. हे बाबा आज त्या प्रत्येक प्रार्थनांना मी तुला समोर प्रभू, त्या प्रत्येक बहिणीला तू कृपा दे जे आपल्या परिवाराला बदलण्याकरिता प्रार्थना करत आहे. त्या प्रत्येक भावासाठी मी प्रार्थना करतो बाबा, त्या प्रत्येक भावावर तू दया कर जो आपल्या परिवाराचा सांभाळ करण्याकरता खटपट करत आहे. बाबा उपाय करताना तू उपाय कर. आमच्यामध्ये अविश्वास आहे तो दूर कर. आम्ही कधी माघारी जाऊ नये म्हणून आम्हाला दया कर, दया कर. तुझ्या आम्हाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, तुझ्यापेक्षा अधिक प्राधान्य आम्ही त्याला न देता त्या प्रत्येक गोष्टींचा प्रतिकार वचनाद्वारे करावा. आम्ही खूप सर्वजण असे आहो प्रभू, आम्ही तुझं वचन कधी वाचत नाही, तुझी प्रार्थना कधी आम्ही करत नाही, तुझी आराधना आम्ही कधी करत नाही. आम्ही कोणताही ढोंगीपणाने की सर्व जातात म्हणून आम्ही लोकांना भेटण्याकरिता येतो, परंतु प्रभू आम्ही कधी विचार केला नाही की आमच्या जखमा, आमच्या सर्व गोष्टी जाताना तू आमची काळजी वाहणारा परमेश्वर आहे. तू आमची काळजी वाहतो. तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्याकडे पुन्हा यावे, म्हणून तू आम्ही तुझ्याकडे नाही येतो, तू स्वतः आमच्याकडे आला. आणि जेव्हा तू आमच्याकडे आला बाबा, तू आम्हाला सर्व गोष्टी तू सुटका दिली. तू दया कर आमच्यावर, तू दया कर. आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला फक्त तुझी गरज आहे. कारण की प्रभू ज्यांचं चांगलं केलं त्यांनी आमच्या वाईट केलं, त्याने आम्हाला त्या ठिकाणी दुखावलं. प्रभू आम्हाला सन्मान करून ठेच मिळाली, परंतु तू एक मात्र असा आहे ज्याच्याकडून आम्हाला कधी ठेच मिळाली नाही. आज ती कृपा तुझ्या लोकांवर उतरून येऊ दे. आज ते सामर्थ्य तुझ्या लोकांवर उतरून येऊ दे. आज ते प्रत्येक बंधन प्रभू तुटले जाऊ दे आणि तुझं कृपा त्यांच्या जीवनामध्ये वास करावी अशी तू कृपा दे. धन्यवाद. नवसंजीवनातलं उपकार आम्हाला कृपा कर. आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही तो समोरात मस्त होतो. ज्ञानाने भर, कृपा कर. चुका झाल्या बाबा आमच्याकडून, आम्ही मान्य करतो, आमच्या अपराधांची क्षमा कर. आज ते नीतिमान ठरवणारे आमच्या रोखून येऊ दे. आमच्या प्रत्येक लेकराला, आमच्या प्रत्येक भावा बहिणीला, आमच्या प्रत्येक माता भगिनींना, आमच्या वृद्धांना तू आशीर्वादित कर. जे येऊ शकले नाही त्याचवर दया कर. स्वीकार करा त्या वचनाचा, स्वीकार आज त्या प्रभू येशूचा. त्याच्याकडे बघून चालण्याकरता कृपा माग. माझा विश्वास आहे आज प्रभूने प्रत्येकाला बरं केलेलं आहे, प्रत्येकाचं ओझं प्रभूने हलकं केलेलं आहे. आणि हे झालं ना बलाने ना पराक्रमाने, परंतु प्रभूच्या आत्म्याद्वारे. थँक्यू लॉर्ड प्रभू. या सर्व विनंत्या प्रभू आम्ही तुझ्या समोर ठेवतो. आम्हाला दया केली, उपकार मानो.
इथून पुढचा वेळ समय तुझ्या स्वाधीन करू. छोटीशी प्रार्थना विनंती उद्धार करता माझा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड नावात मागतो. आमेन.